Hello friends, I am Dr. S. Kandare. I am going to present a presentation titled Mahatma Phule versus Sarvapalli Radhakrishnan Finding a Genuine Teacher. ह्या प्रेझेंटेशनमध्ये आपण बघणार आहोत की 5 सप्टेंबर हा जो शिक्षक दिन साजरा केला जातो शाळा आणि महाविद्यालय शिक्षण क्षेत्रामध्ये, हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा केला जावा का महात्मा फुले यांच्या नावानं किंवा यांच्या जन्मदिवशी हा शिक्षक दिन साजरा केला जावा ह्याविषयी आपण तपासणी करणार आहोत. कारण कुठल्याही महामानवाचा जो दिवस असतो तो साजरा करण्यापाठीमागे त्या महामानवाचं कार्य आणि त्याचा निस्वार्थीपणे केलेलं कार्य आणि त्याचं डेडिकेशन हे महत्त्वाचं असतं. सो वी आर गोइंग टू चेक हू इज द डेडिकेटेड लीडर ऑफ आवर नेशन अँड हुज बर्थडे इज टू बी सेलिब्रेटेड इन द फॉर्म ऑफ शिक्षक दिन और टीचर्स डे. तर हे आपण तुलना करूया. ज्या महामानवाचं कार्य हे शिक्षण क्षेत्रामध्ये महनीय आहे त्याचा दिवस किंवा त्याचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा, तो कोणाचा केला जावा ह्याविषयी आपण ह्या प्रेझेंटेशनमध्ये बघणार आहोत. सो लेट अस बिगिन. द कंटेंट ऑफ आवर प्रेझेंटेशन कॉम्प्राइज हू इज महात्मा फुले अँड एस राधाकृष्णन. त्यानंतर कंपॅरेटिव्ह कॉन्ट्रिब्युशन ऑफ दीज पर्सनॅलिटीज फॉर नॅशनल ॲडव्हान्समेंट. ह्या दोन महनीय व्यक्तीमध्ये कोणाचं कॉन्ट्रिब्युशन किंवा कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त कार्य केलेलं आहे, कोणी बहुजनाच्या शिक्षणासाठी जास्त निस्वार्थीपणे काम केलेलं आहे ते आपण तपासून बघूया. सोशल टर्पिट्यूड प्लॅजियारिझम बाय एस राधाकृष्णन. तर या ठिकाणी एस राधाकृष्णन ह्यांनी त्यांच्या खाजगी जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य केलेलं आहे ते पण आपण तपासून बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी सोशल टर्पिट्यूड आणि प्लॅजियरिझम हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. ह्या ठिकाणी सोशल टर्पिट्यूड म्हणजे सामाजिक काही अशोभनीय अशा प्रकारचं कर्तृत्व ह्यांच्या नावानं इतिहासामध्ये नोंदवलं गेलं आहे. त्यानंतर प्लॅजियरिझम म्हणजे वाङ्मय चौर्य, हे सुद्धा एस राधाकृष्णन ह्यांच्या नावानं नोंदवलं गेलेलं आहे. तो इतिहास आपण तपासून बघितलेला आहे. तर अशा प्रकारे हे आपलं कंटेंट आहे. नाउ लेट अस सी वन बाय वन. महात्मा फुले अँड एस राधाकृष्णन स्टार्क कॉन्ट्रास्ट. तर ह्या ठिकाणी महात्मा फुले आणि राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कशा प्रकारे विरोधाभास आहे, स्टार्क कॉन्ट्रास्ट आहेत, हे आपण तपासून बघूया. या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म एक शूद्र समजल्या जाणाऱ्या माळी जातीमध्ये झालेला आहे. सो ही वॉज फ्रॉम माळी कास्ट. 11 एप्रिल 1827 हा त्यांचा जन्मदिवस आहे. आणि त्याच वेळेस आपण जर बघितलं एस राधाकृष्णन हे वरच्या किंवा उच्च जातीमध्ये, ज्याला आपण ब्राह्मण जात म्हणतो, त्या जातीमध्ये 5 सप्टेंबर 1888 साली त्यांचा जन्म झाला. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं की महात्मा फुलेंचा जो जन्म आहे तो 1827चा आहे आणि एस राधाकृष्णनचा जन्म 1888चा आहे. तर ह्या दोन व्यक्तींमध्ये किती वर्षांचं अंतर आहे हे आपल्याला इथं लक्षात येईल. महात्मा फुले आणि एस राधाकृष्णन हे भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जर आपण तपासून बघितलं तर महात्मा फुले शूद्र ह्या माळी जातीमध्ये जन्माला आले आणि एस राधाकृष्णन हे उच्च जातीमध्ये अर्थात ब्राह्मण ह्या जातीमध्ये जन्माला आले. 1827 ही महात्मा फुलेंची जन्मतारीख, जन्मवर्ष आणि 1888 हे एस राधाकृष्णन यांचं जन्मवर्ष. म्हणजे तब्बल 61 वर्षाचा ह्या दोन व्यक्तींमध्ये अंतर आहे, 60 वर्षाचं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की महात्मा फुले ह्यांचं जे कार्य आहे हे राधाकृष्णन जन्माला येण्याच्या पूर्वी, खूप पूर्वी
महात्मा फुल्यांनी हे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ही जन्मतारीख पण आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण एस राधाकृष्णन यांच्या जन्माच्या खूप पूर्वी महात्मा फुल्यांनी बहुजन जातींसाठी, ज्या जाती शिक्षणापासून वंचित होत्या त्यांच्यासाठी खूप मोठं कार्य महात्मा फुल्यांनी केलेलं आहे. आता हे महात्मा फुल्यांचं कार्य आणि राधाकृष्णन यांचं कार्य याची आपण जर तुलना केली तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की महात्मा फुलेंनी काय काय कार्य केलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की महात्मा फुले आणि राधाकृष्णन यांच्यामध्ये जवळजवळ 60 वर्षाचा अंतर आहे. महात्मा फुले राधाकृष्णनला 60 वर्ष सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत. म्हणजे महात्मा फुल्यांचं कार्य राधाकृष्णनच्या कार्याच्या 60 वर्ष आधी परिपूर्ण झालेलं आहे. 1 जानेवारी 1848 ही ओपन स्कूल इन भिडेवाडा इन पुणे फॉर बॅकवर्ड्स. तर महात्मा फुल्यांनी 1 जानेवारी 1848ला भिडेवाडा येथे पुण्यामध्ये मागासवर्गीयांसाठी पहिली शाळा उघडली. त्यावेळेस राधाकृष्णन कुठे होते? त्यांचा जन्म पण झाला नव्हता. म्हणून ह्या ठिकाणी मी म्हटलं की ड्युरिंग दिस इयर एस राधाकृष्णन वॉज नॉन एक्झिस्टंट. त्यांचा जन्म पण ह्या ठिकाणी झालेला नव्हता. तर महात्मा फुलेंचं कार्य खूप आधी पूर्वीपासून सुरू झालं होतं. ह्याची नोंद इतिहासामध्ये असताना ह्या वरच्या जातीतल्या लोकांनी त्याची नोंद घेतलेली नाही आहे. म्हणून ही नोंद घेणं आपल्याला आवश्यक आहे. या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीमाई ह्या दोघांचं कार्य एकत्रित आहे. महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला ट्रेनिंग दिलेली आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे सावित्रीमाईंना. कशाचं प्रशिक्षण दिलेलं आहे? तर सावित्रीमाईला त्यांनी शिक्षिका म्हणून ट्रेनिंग दिलेली आहे. मिशनरी स्कूल म्हणजे ख्रिश्चन लोकांच्या मिशनरी स्कूल होते, त्या शाळेमध्ये महात्मा फुल्यांनी सावित्रीमाईंना प्रशिक्षण दिलं, जेणेकरून सावित्रीमाई ह्या शिक्षिका होतील आणि बहुजनांच्या शूद्र आणि अतिशूद्र जे काही लोक आहेत, जे शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना ते शिक्षण देऊ शकतील. ह्या उद्देशानं महात्मा फुलेंना 1847ला सावित्रीमाईंना मिशनरी शाळेमध्ये प्रशिक्षण दिलं, टीचिंगचं, ज्याला आपण आज BEd किंवा DEd म्हणतो. तर ते प्रशिक्षण महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंना दिलं आणि सावित्रीमाई ह्या भारतातल्या नव्हे तर मी असं म्हणेन की आशिया खंडातल्या ह्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. 1848मध्ये त्या शिक्षिका झाल्या. तर हे अतिशय महत्त्वाचं कार्य आहे की इतकं महत्त्वाचं कार्य ज्या काळामध्ये महिलांसाठी शिक्षण बंदी होती, त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंना ही ट्रेनिंग दिलेली आहे आणि बहुजनाच्या शिक्षणासाठी त्यांनी माईंना तयार केलेलं आहे. त्यावेळेस एस राधाकृष्णन कुठे होते? ड्युरिंग दिस इयर एस राधाकृष्णन वॉज नॉन एक्झिस्टंट. म्हणजे त्यांचा जन्म पण झाला नव्हता. म्हणजे त्या काळामध्ये राधाकृष्णनचा जन्म पण झाला नव्हता. त्या काळात महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला शिक्षिका म्हणून ट्रेनिंग दिलेली आहे. हे अतिशय महत्त्वाचं कार्य महात्मा फुलेंचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर महात्मा फुले आणि सावित्रीमाई हे एकत्रित काम करत होते बहुजनाच्या शिक्षणासाठी. इन 1848 सावित्रीमाई स्लॅप्ड ए भट स्टूज हू ट्राईड टू मॉलेस्ट हर फॉर एज्युकेटिंग बहुजन. तर त्या काळामध्ये सावित्रीमाई ह्या शिक्षिका बनून बहुजनांच्या खालच्या जातीतल्या मुलींना शिकवण्याचं कार्य करत होते. त्यावेळेस ब्राह्मण जातीतल्या एका बदमाशानं सावित्रीमाईंना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सावित्रीमाईंनी ह्या भट व्यक्तीस अगदी म्हणजे रस्त्यामध्ये थापड मारलेली आहे, त्यांना स्लॅप केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं अगदी म्हणजे एका धैर्यानं सावित्रीमाईंनी बहुजनाच्या शिक्षणाचा वारसा जो महात्मा फुलेने शिकवलेला आहे तो पुढे चालवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हे आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ब्राह्मण मंडळी बहुजनाच्या शिक्षणाच्या किती विरोधात होती हे आपल्याला लक्षात येईल. ते अशा प्रकारे ह्या ब्राह्मण लोकांनी बहुजनाच्या शिक्षणामध्ये अडथळे उत्पन्न केले आणि त्याच वेळेस हा
ब्राह्मण राधाकृष्णन काय करत होता, त्यावेळेस त्याचा जन्म पण झाला नव्हता. म्हणून वी आर कम्पेअरिंग दिस टू पर्सनॅलिटीज, म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीमाई हे जोडपं आणि ह्या ठिकाणी हे ब्राह्मण व्यक्ती ज्याचं नाव आहे राधाकृष्णन, हा राधाकृष्णन त्यावेळेस जन्माला पण आला नव्हता. ही वॉज नॉन एक्झिस्टंट. म्हणून हे तुलनात्मक आपण ह्या ठिकाणी अभ्यास करत आहोत की whose birthday deserves to be celebrated as टीचर्स डे. कुणाचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा, हे आपण ह्या ठिकाणी तुलनात्मकदृष्ट्या आपण तपासत आहोत. त्यापुढे आपण बघत आहोत की महात्मा फुले यांचं कार्य हे चालूच आहे आणि त्यांचं कार्य इतकं पुढं जोमानं चालू होतं, नेटानं चालू होतं. जरी त्या ठिकाणी हे उच्चवर्णीय मंडळी त्यांच्या ह्या सर्व कार्याच्या आड येत होती. ऑन 1 May 1849 स्कूल फॉर ॲडल्ट्स इन द हाऊस ऑफ उस्मान शेख वॉज इनिशिएटेड बाय महात्मा फुले. तर या ठिकाणी दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या विपरीत परिस्थितीमध्ये 1 मे 1849ला महात्मा फुल्यांना प्रौढशाळा किंवा ॲडल्ट स्कूल ह्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि ती शाळा कुठे निर्माण केली? एका मुस्लिम व्यक्तीच्या घरामध्ये, उस्मान शेख ज्याचं नाव आहे. कारण ती शाळा चालू करण्यासाठी त्यांना कुठेही जागा मिळत नव्हती. तेव्हा या ठिकाणी हे मुस्लिम गृहस्थ त्या ठिकाणी त्यांच्या मदतीला आले आणि मुस्लिम गृहस्थाच्या घरामध्ये महात्मा फुल्यांनी प्रौढांच्या अतिशूद्र लोकांसाठी, खालच्या जातीतल्या लोकांसाठी ही प्रौढशाळा ह्या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर 1 May 1849 ह्यावेळेस राधाकृष्णन कुठे होते? जगामध्येच नव्हते. ॲज राधाकृष्णन ड्युरिंग दिस टाईम राधाकृष्णन वॉज नॉन एक्झिस्टन्स, म्हणजे राधाकृष्णनचा जन्म पण झाला नव्हता. त्या काळामध्ये प्रौढ शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा फुलेंनी रोवलेली आहे. म्हणून ह्या ठिकाणी अगेन वी आर कम्पेअरिंग these two personalities for their real credit. So the real credit should go to महात्मा फुले. परंतु ह्या ठिकाणी जो इतिहास रचला गेलेला आहे त्या इतिहास रचनाकाराने महात्मा फुल्यांचं हे जे काही कार्य आहे हे दुर्लक्षित केलेलं आहे. आणि राधाकृष्णन हे उच्च जातीतले असल्या कारणास्तव त्यांचं जे काही कार्य आहे, जे कितीतरी उशिरा सुरू त्यांनी केलेलं असेल, तर ते कार्य ह्या ठिकाणी उच्च ठरवून महात्मा फुलेंना त्यांचं जे कार्य आहे ते इग्नोर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर महात्मा फुल्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा पुढचा जो टप्पा आहे, इन 1849 Mahatma Phule was compelled to leave home for educating Shudras. So here we have to see that Mahatma Phule was compelled to leave their house for educating the Shudras. त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की महात्मा फुल्यांनी जे कार्य सुरू केलं होतं 1849ला त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं. कशासाठी? कारण त्यांनी ह्या शूद्र आणि अतिशूद्रांसाठी शिक्षण सुरू केलं होतं, जे त्या काळामध्ये उच्चवर्णीयांना मान्य नव्हतं. म्हणून हे पण ह्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की हाऊ दिस पर्सन अलॉंग विथ हिज वाईफ सावित्रीमाई, they were dedicating for the betterment and education of the Shudras and Atishudras who were deprived of and who were kept aloof from the education. So this thing we have to note down here. त्यानंतर जेव्हा त्यांना घराच्या बाहेर काढलं त्यावेळेस काय झालं? they were given the shelter by a Muslim person called उस्मान शेख. तर त्या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ठिकाणी जे मुस्लिम गृहस्थ होते उस्मान शेख, त्यांनी त्यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. सो दीज हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट्स वी हॅव टू नोट डाऊन हिअर, हाऊ द पर्सन्स फ्रॉम ए डिफरंट रिलिजन
came to assist Mahatma Phuleji. So Usman Sheikh. So we have to salute this personality, Usman Sheikh. In 1851, second school for girl in Chipunkarwada, Rasta Peth, Pune was opened by Mahatma Phule. Now here you can see that another very great work has been done by Mahatma Phuleji. In 1851, second school for girl in Chipunkarwada, Rasta Peth was initiated by महात्मा फुले. तर ही दुसरी शाळा महात्मा फुल्यांनी मुलींसाठी सुरू केलेली आहे 1851ला. सो हिअर यू कॅन सी हाऊ महात्मा फुले अँड सावित्रीमाई वर डेडिकेटेड फॉर द बेटरमेंट ऑफ शूद्रा अँड अतिशूद्रास. त्यावेळेस एस राधाकृष्णन कुठे होते? दिस पर्सन एस राधाकृष्णन वॉज नॉन एक्झिस्टंट. त्यांचा अजून जन्म झाला नव्हता. म्हणजे ह्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की अगदी विपरीत परिस्थितीमध्ये महात्मा फुल्यांनी ही दुसरी शाळा सुरू केली. त्यावेळेस राधाकृष्णन यांचा जन्म पण झाला नव्हता. म्हणजे ह्या गोष्टी आपण जर क्रोनॉलॉजिकली बघत गेलो तर आपल्या लक्षात येईल की एस राधाकृष्णन ह्यांना जे क्रेडिट आज दिलं जातं हे किती चुकीचं आहे. महात्मा फुल्यांना अगदी दुर्लक्षित केलं. त्यांचं जे कार्य आहे ते ह्या उच्चवर्णीयांनी किती दुर्लक्षित केलं. आमचा बहुजन समाज जे शूद्र आणि अतिशूद्र आहेत त्यांना ह्या गोष्टी माहितीच नाही आहेत. म्हणून आम्ही निमूटपणे शाळामध्ये कॉलेजमध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत. त्याच्यानंतर 16 नोव्हेंबर 1852 फेलिसिटेशन बाय मेजर कँडी फॉर इन्स्पायरिंग वर्क इन एज्युकेशन फॉर बहुजन. ही घटना घडली 16 नोव्हेंबर 1852ला. 1852ला काय झालं? सत्कार करण्यात आला महात्मा फुलेंचा आणि सावित्रीमाईंचा. कोणी केला? मेजर कँडी नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं. हा इंग्रज अधिकारी शिक्षण क्षेत्रामधला अधिकारी होता. ह्यानं बघितलं की महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचं जे काही कार्य आहे जे मागासवर्गीयांसाठी चालू आहे तर ते कार्य बघून ह्या मेजर कँडीनी सावित्रीमाई आणि महात्मा फुल्यांचा सत्कार केलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक ब्रिटिश अधिकारी ह्या ठिकाणी महात्मा फुल्यांचं कार्य सावित्रीमाईचं कार्य ह्याची किंमत करतो आहे, त्याचा गौरव करतो आहे. आणि त्याच वेळेस आपण बघतो आहोत की इथला जो काही आपल्याच भारत देशामधले जे काही उच्चवर्णीय जातीतले लोक आहेत ते सावित्रीमाई आणि महात्मा फुले यांच्या कार्यामध्ये किती अडथळे निर्माण करत होते. ते जे शिक्षण मागासवर्गीयांना देत होते त्याच्यामध्ये हे उच्चवर्णीय जातीतली मंडळी किती अडथळे आणत होती. आणि त्याच वेळेस मेजर कँडीसारखा एक ब्रिटिश अधिकारी त्यांच्या कार्याचं गुणगौरव करतो आहे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. तर ह्या वेळेस राधाकृष्णन कुठे होते? ड्युरिंग दिस इयर एस राधाकृष्णन वॉज नॉन एक्झिस्टन्स. अगेन यू विल फाइंड दॅट 1852ला हे एवढं मोठं कार्य आणि सावित्रीमाई आणि महात्मा फुल्यांचं कार्य त्याचं गौरव होतं आहे एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हस्ते. त्यावेळेससुद्धा हा ब्राह्मण व्यक्ती एस राधाकृष्णन याचा जन्म झाला नव्हता. म्हणून ह्या ठिकाणी ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की शूद्र जातीतले मागासवर्गीय जातीतले हे महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले ह्यांचं एवढं मोठं कार्य ह्या इतिहासामध्ये भारतीय इतिहासामध्ये किती दुर्लक्षित केलेलं आहे ह्या उच्चवर्णीयांनी ह्याची नोंद आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. त्यानंतर महात्मा फुले आणि एस राधाकृष्णन यांची तुलना करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की इन 1854 पार्ट टाईम टीचर इन स्कॉटिश मिशनरी स्कूल फॉर अक्वायरिंग ट्रेनिंग ॲज ए टीचर. महात्मा फुलेंनी पार्ट टाईम टीचर म्हणून स्कॉटिश इंग्लिश मिशनरी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी केली. लक्षात आलं का? शिक्षकाची ह्यासाठी त्यांनी पार्ट टाईम नोकरी केली की त्या ठिकाणी महात्मा फुलेंना बघायचं होतं की नेमकं शिक्षक म्हणून कसं कार्य केलं जातं. त्याची ट्रेनिंग त्यांनी ह्या मिशनरी शाळेमधून घेतलेली आहे. आणि ह्या मिशनरी शाळेमध्ये त्यांनी स्वतःला ट्रेन केलं, स्वतःला एक प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षित शिक्षक होऊन पुढे त्यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं. त्यावेळेस हा जो ब्राह्मण व्यक्ती आहे एस राधाकृष्णन कुठे होता? ड्युरिंग दिस इयर एस राधाकृष्णन वॉज नॉन एक्झिस्टन्स. त्याचा जन्म पण झाला नव्हता. म्हणून ह्या ठिकाणी आपण
बघितलं पाहिजे की महात्मा फुले स्वतःला शिक्षक म्हणून कशा प्रकारे तयार करत होते. सो ही वॉज ट्रेनिंग हिमसेल्फ इन स्कॉटिश मिशनरी इंग्लिश स्कूल टू बिकेम एफिशियंट टीचर. आहे की नाही, एक उत्कृष्ट शिक्षक तयार होण्यासाठी स्वतःला महात्मा फुले इथे ट्रेनिंग देत होते. सो दिस थिंग वी हॅव टू नोट डाऊन. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला हा बहुजनाचा इतिहास आपल्या नजरेसमोर येईल. In 1855, to make education possible to laboring proletariats, started night school. म्हणजे बघा, महात्मा फुले ह्या ठिकाणी दिवसाच्या शाळा, मुलींसाठी शाळा, प्रौढांसाठी शाळा एवढं सुरू करून ते शांत बसले नाही, तर त्यांनी 1855मध्ये रात्रशाळा सुरू केली, नाईट स्कूल. सो हिअर यू हॅव टू नोट डाऊन दॅट फुलेजी स्टार्टेड नाईट स्कूल. कारण त्यांनी बघितलं की हे जे प्रोलेटेरिएट्स आहेत, लेबरिंग क्लास, शूद्र आणि अतिशूद्र, खालच्या जातीतली ही जी मंडळी आहे, हे दिवसभर काबाड कष्ट करायची आणि काबाड कष्ट केल्यानंतर दिवसभर त्यांना वेळ मिळत नव्हता. मग त्यांचं शिक्षण कसं होणार, हा विचार करून महात्मा फुल्यांनी रात्रशाळा सुरू केली. म्हणजे दिवसभर शूद्र आणि अतिशूद्र जी काही लोकं आहेत, ती दिवसभर राबणार, कष्ट करणार, पैसा कमवणार आणि मग संध्याकाळी शाळेमध्ये शिकायला येणार, अशी व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी 1855 केलेली आहे. म्हणजे ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी किती विचार केला की दिवसभर ही मंडळी राबते आहे, हातावरचं पोट आहे, कष्ट केले तर पैसा मिळणार, कष्ट केले तर भाकर मिळणार. अशा परिस्थितीमध्ये ह्या शूद्र आणि अतिशूद्रांच्या लोकांना जर दिवसा शाळा शिकता नाही आली तर मग काय करणार, म्हणून त्यांनी रात्रशाळा सुरू केलेली आहे. सो ही स्टार्टेड 20 स्कूल्स इन अँड अराउंड पुणे डिस्ट्रिक्ट. तर अशा एक एक करून त्यांनी जवळजवळ 20 शाळा पुणे आणि परिसरामध्ये सुरू केल्या होत्या. तर हे अतिशय मोठं काम ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस हा एस राधाकृष्णन कुठे होता. ड्युरिंग धिस इयर एस राधाकृष्णन वॉज नॉन एक्झिस्टंट. तर ह्या वर्षामध्ये हे फुलेंचं एवढं महनीय कार्य चालू असताना हा ब्राह्मण व्यक्ती एस राधाकृष्णन याचा जन्म पण झाला नव्हता. मित्र, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की इतिहासामध्ये कितीतरी विपरीत परिस्थितीमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी हे अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य करून ठेवलेलं असताना एस राधाकृष्णन यांचा जन्मदिवस कसा काय साजरा केला जातो शिक्षक दिवस म्हणून. शिक्षक दिवस म्हणून ह्या महात्मा फुलेंचं जे काही कार्य आहे ते जर बघितलं तर त्या तोलामोलाचं कार्य ह्याचं दिसतं आहे का राधाकृष्णनचं? नक्कीच नाही आहे. कारण एवढे कष्ट महात्मा फुलेंनी घेतल्यानंतर राधाकृष्णन ह्यांचा जो काही जन्मदिवस आहे तो शिक्षक दिन म्हणून कसा काय साजरा करायचा, हा साधा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण त्याची तपासणी केली पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की खरा शिक्षक दिन कुणाचा आहे, कुणाचा शिक्षक दिन म्हणून साजरा केला पाहिजे, कुणाचा जन्मदिवस, कुणाचा वाढदिवस हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला पाहिजे, हे आपण तपासलं पाहिजे. In 1858, Brahmins compelled to renounce फुलेजी फ्रॉम द स्कूल मॅनेजमेंट कमिटी. ही पण घटना अतिशय महत्त्वाची आहे. 1858मध्ये फुलेंसोबत काही ब्राह्मण मंडळीसुद्धा कार्य करत होती शाळेच्या मॅनेजमेंट कमिटीवरती आणि मॅनेजमेंट कमिटीवरती ही ब्राह्मण मंडळी कार्य करत असताना ही ब्राह्मण मंडळी व्यवस्थित कार्य करत नव्हती, तर नावापुरती ती त्या कमिटीमध्ये होती आणि फुलेंना त्यांनी खूप त्रास दिला. त्यांना असं वाटायचं की शूद्र आणि अतिशूद्रांच्या मुलांना योग्य शिक्षण मिळालं नाही पाहिजे. फुलेंना असं वाटायचं की शूद्र आणि अतिशूद्रांच्या लोकांना अशा प्रकारचं उच्च प्रतीचं आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून ह्या शूद्र आणि अतिशूद्रांच्या लोकांना बरे काय आणि वाईट काय, चांगले काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय, ह्याच्यामधला फरक समजला पाहिजे. म्हणजे फुलेंचं असं म्हणणं होतं की जे काही शिक्षण मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांना आपण देतो आहोत ते अतिशय उच्च दर्जाचं असलं पाहिजे, चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे. परंतु ह्या ठिकाणी जे ब्राह्मण मंडळी फुलेंसोबत कार्य करत होती त्यांना असं वाटायचं की फक्त वाचायपुरतंच ह्या शूद्र आणि अतिशूद्रांच्या मुलांना आपण शिक्षण दिलं पाहिजे. त्यावरून महात्मा फुले आणि ब्राह्मण मंडळी जी मॅनेजमेंटमध्ये होती
शाळा चालवण्यामध्ये होती त्यांच्यामध्ये बेबनाव झाला आणि मग शेवटी ह्या ब्राह्मणांपासून महात्मा फुल्यांना वेगळं व्हावं लागलं आणि मग त्या मॅनेजमेंट कमिटीमधून महात्मा फुले वेगळे झाले. त्यांच्या लक्षात आलं की दिस ब्राह्मिन्स आर नॉट वर्किंग जेन्युइनली. ह्या ब्राह्मणांचा जो काही उद्देश होता तो योग्य नाही आहे. शूद्र आणि अतिशूद्रांना योग्य शिक्षण मिळावं असा त्यांचा उद्देश नाही आहे. म्हणून अशा प्रकारे आपण जर बघितलं की जी ब्राह्मण मंडळी सोबत होती महात्मा फुलेंच्या, त्यांच्यापासून महात्मा फुले वेगळे झालेले आहेत. त्यावेळेस हा ब्राह्मण राधाकृष्ण कुठे होता? ड्युरिंग दिस इयर यस राधाकृष्ण वॉज नॉन एक्झिस्टंट. त्याचा जन्म पण झाला नव्हता. आणि ह्या ठिकाणी बघितलं आपण तर ह्या ब्राह्मण राधाकृष्णनचे हे जे ब्राह्मण पूर्वज होते हे महात्मा फुलेंना कशा प्रकारे त्रास देत होते. महात्मा फुले शूद्रांना अतिशूद्रांना उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी झटत होते, परंतु त्याच वेळेस हे ब्राह्मण मंडळी ह्या शूद्र आणि अतिशूद्रांना कुठल्या प्रतीचं शिक्षण देण्यासाठी तयार होते? तर फक्त लिटरेट करणे, अक्षर ओळख करणे. महात्मा फुलेंचं असं म्हणणं होतं की अक्षर ओळख नाही तर त्यांना चांगली समज यावी, त्यांना तर्कशुद्ध विचार करण्याची समज यावी, अशा प्रकारचं शिक्षण शूद्र आणि अतिशूद्रांना मिळावं असं महात्मा फुल्यांना वाटायचं. पण त्याच वेळेस ह्या ब्राह्मणांना असं वाटायचं की शूद्र आणि अतिशूद्रांना फक्त वाचाय लिहायपुरतं अक्षर ओळख म्हणून शिक्षण देण्यात यावं. आणि त्याच मुद्द्यावरून महात्मा फुलेंचं आणि ह्या ब्राह्मण लोकांचं पटलं नाही आणि महात्मा फुलेंनी स्कूल मॅनेजमेंट कमिटीमधून ज्या ठिकाणी हे ब्राह्मण मंडळी होती त्यांच्यासोबत न राहता ते वेगळे झाले आणि स्वतंत्रपणे ते शिक्षणाचं कार्य पुढे त्यांनी चालू ठेवलं. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात येईल की ह्या ब्राह्मण लोकांनी किंवा उच्चवर्णीय जातीतल्या लोकांनी फुलेंना कशा प्रकारे त्रास दिला. ऑन 19th October 1882 Mahatma Phule presented memorandum to Hunter Education Commission to promote education among Bahujans. तर ही एक मोठी इतिहासातली घटना आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये, भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये हा दिवस फार महत्त्वाचा आहे. 19 ऑक्टोबर 1882 ह्या दिवशी भारतामध्ये हंटर कमिशन नावाचं एक कमिशन आलं होतं, ज्या कमिशनमध्ये विविध प्रकारच्या सूचना आपल्याला भारतीयांतर्फे करायच्या होत्या की भारतामध्ये शिक्षण व्यवस्था कशी असावी, भारतातल्या लोकांना शिक्षण कसं द्यावं, ह्याविषयीचं चर्चा आणि त्याविषयीची तरतूद ह्या ठिकाणी हंटरला करायची होती, ब्रिटिशांना करायची होती. आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या आणि कशा प्रकारच्या शिक्षणाच्यामध्ये तरतुदी असाव्यात त्याविषयी महात्मा फुलेंनी हंटर कमिशनला निवेदन सादर केलं होतं 19 ऑक्टोबर 1882 त्याची एक मोठी यादी किंवा लिस्ट ही फुलेंच्या लिटरेचरमध्ये आपल्याला वाचायला मिळते. त्यांनी खूप मोठ्या अशा प्रकारचं शिक्षणामध्ये बहुजनांच्या शिक्षणामध्ये काय तरतुदी असाव्यात, बहुजनांचं शिक्षण, शूद्रांचं शिक्षण व्यवस्थित व्हायसाठी काय तरतुदी असाव्यात, त्या सर्व निवेदनामध्ये त्यांनी सादर केलेल्या आहेत. त्यामुळे हंटर कमिशनसमोर 1882ला महात्मा फुलेंनी जे काही शिक्षणाच्यासाठी, बहुजनाच्या शिक्षणाच्या उन्नतीसाठी काय असावं ह्याविषयी मोठं एक निवेदन हंटर कमिशन ला सादर केलेलं आहे. तर ही इतिहासातली फार मोठी घटना आहे, हे आपण लक्षात घेतली पाहिजे. सो महात्मा फुले रेकमेंडेड टू मेक एज्युकेशन फ्री अँड कंपल्सरी अप टू एज 12. त्या ठिकाणी हे एक त्याच्यातली महत्त्वाची तरतूद अशी होती की महात्मा फुलेंनी हंटर कमिशनला सांगितलं की शूद्र आणि अतिशूद्रांसाठी तुम्ही शिक्षण हे मोफत करा आणि कंपल्सरी करा, बंधनकारक करा. 12 वर्षापर्यंत जे काही विद्यार्थी असतील शूद्र आणि अतिशूद्रांचे त्यांच्यासाठी शिक्षण मोफत आणि बंधनकारक करा. तर ही अतिशय महत्त्वाची तरतूद महात्मा फुलेंनी ह्या हंटर कमिशनला सुचवली होती. तर अशा प्रकारे महात्मा फुले म्हणजे फक्त शाळा उघडून थांबले नाहीत, तर शिक्षण व्यवस्थेमध्ये काय बदल केले जावेत ह्याच्यावर सुद्धा त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. हंटर कमिशनच्या समोर जाऊन त्यांनी ते निवेदन मांडलेलं आहे. त्यावेळेस राधाकृष्णन कुठे होते? हा जो ब्राह्मण व्यक्ती आहे, ड्युरिंग धिस इयर यस राधाकृष्णन वॉज नॉन एक्झिस्टन्स. त्याचा जन्म पण झाला नव्हता. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 1882ला महात्मा फुले एका ब्रिटिश अधिकाऱ्यापुढे, हंटर कमिशनपुढे अगदी पोट तिडकीनं बहुजनाच्या शिक्षणाच्या उन्नतीच्या दृष्टीनं कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी मांडतात. त्यावेळेस हा राधाकृष्णन याचा जन्म पण झाला नव्हता.
दुसरी घटना त्याच वेळेस अशी घडली होती. काय घटना घडली होती? महात्मा फुले हंटर एज्युकेशन कमिशन पुढे साक्ष देण्यासाठी गेले होते. त्याच वेळेस त्या ठिकाणी एका ब्राह्मण व्यक्ती होता. त्याचं नाव आहे महादेव मोरेश्वर कुंटे. सो हिअर यू कॅन सी दॅट बट ए ब्राह्मीण नेम्ड महादेव मोरेश्वर कुंटे सबमिटेड टू हंटर कमिशन दॅट बहुजन डज नॉट नीड एज्युकेशन. आता ह्या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे की एका बाजूला महात्मा फुले 1882ला हंटर कमिशन पुढे बहुजनाचा शिक्षणासाठी वेगवेगळ्या तरतुदी कशा असाव्यात आणि त्यामध्ये पण फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन हे बहुजनाच्या शूद्र आणि अतिशूद्रांच्या विद्यार्थ्यासाठी असावं अशा प्रकारची मांडणी करत असतानाच इथे त्यांच्याच वेळेस असलेला समकालीन एक ब्राह्मण गृहस्थ ज्याचं नाव आहे महादेव मोरेश्वर कुंटे, हा हंटर कमिशनला काय निवेदन देतो आहे? ही इज सबमिटिंग टू हंटर कमिशन दॅट बहुजन्स डज नॉट नीड एज्युकेशन. म्हणजे शूद्र अतिशूद्र ही जी मंडळी आहे ह्यांना शिक्षणाची गरज नाही आहे. का गरज नाही आहे? तर आमच्या धर्मग्रंथामध्ये मनुस्मृतीमध्ये तशी नोंद केलेली आहे असं ह्या ब्राह्मण महादेव मोरेश्वर कुंटेचं म्हणणं होतं आणि त्याने ते म्हणणं हंटर कमिशन पुढे सादर केलं होतं. म्हणजे ह्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रहो की ही किती मोठी म्हणजे घटना आहे की एकीकडे महात्मा फुले बहुजनाच्या शिक्षणासाठी अगदी झटत आहेत आणि त्याच वेळेस हे ब्राह्मण लोक कशाप्रकारे विविध प्रकारे फुलेंच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करत आहेत. तर हा रेफरन्स तुम्हाला ह्या ठिकाणी मिळेल. खरा शिक्षक दिन 28 नोव्हेंबर बाय मिस्टर श्रीमंत कोकाटे ह्यांच्या पुस्तकामध्ये हा रेफरन्स मला मिळाला. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेस त्यांचे समकालीन ब्राह्मण काय करत होते. हा ब्राह्मण तर जन्मालाच आला नव्हता, एस राधाकृष्णन आहे की नाही, ह्याचं अस्तित्वच नव्हतं. परंतु त्यावेळेस अस्तित्वात असलेला जो ब्राह्मण होता ज्याचं नाव आहे ब्राह्मीण महादेव मोरेश्वर कुंटे, ह्यानं काय उद्योग केले तर ह्यानं अगदी महात्मा फुलेच्या कार्याला अडवण्याचाच उद्योग केला आहे, तेही हंटर कमिशनसमोर. म्हणून ह्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रहो की इतिहासामध्ये ह्या घटना कशा घडत गेल्या आणि आपण त्या घटनांचा अभ्यास न करताच आपल्यावरती जो शिक्षक दिन थोपवण्यात आलेला आहे तो शिक्षक दिन आपण निमूटपणे अगदी आंधळेपणाने तो शिक्षक दिन आपण स्वीकारलेला आहे. म्हणून हे जेव्हा आपण तपासतो तेव्हा आपल्या आपोआपच लक्षात येतं की खऱ्या शिक्षक दिनाचं जे काही क्रेडिट आहे ते कुणाला गेलं पाहिजे. हू शुड बी क्रेडिटेड विथ रियल टीचर्स डे, हुज बर्थ डे शुड बी सेलिब्रेटेड ॲज रियल टीचर्स डे. हे आपल्याला हे तुलना केल्यावर लक्षात येतं. नुसतंच आपण आंधळेपणानं साजरा करत जातो की शिक्षक दिन 5 सप्टेंबर आहे आणि आपण तो शिक्षक दिन साजरा करत जातो. पण हे आपण तपासत नाही की हे का साजरा करायचा ह्या व्यक्तीचा शिक्षक दिन, का राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायचा, का नाही महात्मा फुलेचा करायचा, हे आपण कधी स्वतःला प्रश्न विचारत नाही. हे आपलं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानापोटी आपण अंधपणे हे सगळ्या गोष्टी जे काही कल्चरल जे काही प्रोसेस आहे ही पुढे चाललेली आहे आणि ती चुकीच्या पद्धतीने चाललेली आहे. सो नाव दिस इज द टाईम टू रेक्टिफाय अँड करेक्ट दिस कल्चरल प्रोसेस. हे आपण ह्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मी ह्या ठिकाणी आय एम कम्पेअरिंग महात्मा फुले अँड राधाकृष्णन अँड देअर स्टार्क कॉन्ट्रास्ट. तर इथं कॉन्ट्रास्ट तुम्हाला लक्षात येईल, विरोधाभास आहे हा. महात्मा फुले एकीकडे हे अशा पद्धतीने झटता आहेत आणि ही ब्राह्मण मंडळी दुसरीकडं त्या महात्मा फुलेंच्या कार्याला कशा प्रकारे अडथळा निर्माण करत आहेत हे लक्षात येईल. म्हणजे हा ब्राह्मण जन्मालासुद्धा आला नाही तर त्यावेळेस इथे हा महादेव मोरेश्वर कुंटे नावाचा ब्राह्मण बघा कसे उद्योग करत होता. तर ही अतिशय महत्त्वाच्या जे काही घटना आहेत ह्याची आपण नोंद घेतली पाहिजे मित्रहो. त्यानंतर पुढच्या काळामध्ये काय घटना घडलेल्या आहेत. ऑन 11th May 1888 पब्लिक कॉन्फर्ड महात्मा डिग्री फॉर हिज सर्विस, हिज म्हणजे महात्मा फुलेंची सर्विस, फॉर हिज सेल्फलेस सर्विस टू द बहुजन. तर ह्या ठिकाणी ही एक महत्त्वाची घटना इतिहासामध्ये घडलेली आहे मित्रहो की महात्मा फुलेंना 11 मे 1888ला लोकांनी, हे लक्षात घ्या, लोकांनी
महात्मा ही डिग्री अर्पण केलेली आहे. तर ह्या ठिकाणी हे अतिशय महत्त्वाचं आहे की आय वॉन्ट टू एम्फसाइज दिस थिंग दॅट ऑन 11th May 1888 पब्लिक लोकांनी डिग्री दिलेली आहे फुलेंना. ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा ही जी डिग्री किंवा पदवी दिली ही लोकांनी दिलेली आहे. हे कोणी एका व्यक्तीने किंवा एका दुकट्या व्यक्तीने किंवा एखाद्या गव्हर्मेंटने दिलेली नाही आहे. तर ही लोकांची डिग्री आहे, कारण लोकांनी बघितलं महात्मा फुलेंचं कार्य. अँड देअरफॉर महात्मा फुले वॉज कॉन्फर्ड पब्लिकली. सो दिस थिंग वी हॅव टू एम्फसाइज. लोकांनी ती डिग्री दिलेली आहे आणि ही लोकांनी दिलेली डिग्री आहे महात्मा फुल्यांना. तर 1888ची ही महत्त्वाची घटना आहे मित्र हो. म्हणून महात्मा फुलेंचं कार्य बघत असताना त्यांचं कार्य किती महान होतं. त्यावेळेस एस राधाकृष्णन ह्यांचा जन्म झाला. नाव हिअर यू कॅन सी दिस इयर 1888. 1888ला हे ग्रस्त हा ब्राह्मण व्यक्ती एस राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन हा अस्तित्वात आला. ड्युरिंग धिस इयर एस राधाकृष्णन बिकेम एक्झिस्टंट, बॉर्न ऑन 5 सप्टेंबर 1888. तर ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की 5 सप्टेंबर 1888ला हा ब्राह्मण व्यक्ती जन्माला आला. ओके. म्हणून ह्या ठिकाणी मला जातीचा उल्लेख का करावा लागतो, कारण ह्या ठिकाणी भारतीय समाज रचनेमध्ये जात ही महत्त्वाची आहे. एस राधाकृष्णनना शिक्षण क्षेत्रामध्ये एवढं मोठं का केलं आहे? त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर 1888 हा का शिक्षक दिन म्हणून साजरा केला? तर त्याचं एकच कारण आहे मित्र हो, जे छुपं कारण आहे, सामान्यांना ते बघता येत नाही. कॉमन लेमॅन कॅनॉट व्हिज्युअलाइज द थिंग्स दॅट आर टेकिंग प्लेस बिहाइंड द कर्टेन बिकॉज ही वॉज ब्राह्मण. ही वॉज क्रेडिटेड and his birthday 5th September was celebrated and is celebrated as Teachers Day because S. Radhakrishnan was a Brahmin. This is the stark reality, this is the reality, this is the fact. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुले माळी जातीतले, शूद्र जातीतले होते, म्हणूनच त्यांचा जो काही जन्मदिवस आहे तो शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला नाही, करण्यात आलेला नाही. म्हणून 5th सप्टेंबर हा जो आहे 5 सप्टेंबर हा आमच्यावर थोपवलेला शिक्षक दिन आहे. बहुजनांवरती, शूद्र अतिशूद्र लोकांवरती, मागासवर्गीय लोकांवरती हा लादलेला दिवस आहे असं मी म्हणेन. कारण हे सगळं जर आपण चित्र बघितलं, हा इतिहास जर तपासून बघितला, तर महात्मा फुल्यांचं कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं होतं, आहे की नाही. आणि तेही राधाकृष्णनच्या जन्माच्या 60 वर्ष आधी हे सगळं कार्य घडून आलेलं आहे भारताच्या इतिहासामध्ये. त्याची नोंद जरी झाली असली तरी त्याचा गौरव मात्र केला गेलेला नाही आहे, कारण महात्मा फुले हे शूद्र माळी जातीतले आहेत आणि राधाकृष्णन हे उच्च ब्राह्मण जातीतले असल्या कारणास्तव त्यांना एवढं मोठेपण देण्यात आलेलं आहे. सो दिस इज द फॅक्ट. दॅट फॅक्ट वी हॅव टू अंडरस्टँड अँड रिकग्नाइज ऑन द बेसिस ऑफ रिअल हिस्टॉरिकल फॅक्ट्स. म्हणजे मी म्हणत नाही आहे की फक्त अंदाजे किंवा फक्त ते आपल्या जातीतले आहेत आणि ते फक्त शूद्र जातीतले आहे म्हणून त्यांचा मी सन्मान करा असं म्हणत नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू चेक द हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू चेक द हिस्टॉरिकल क्रोनॉलॉजी अँड दॅन यू हॅव टू गिव्ह द क्रेडिट टू ए रिअल पर्सन. जो खरा त्याचा क्रेडिट त्याला द्यायला पाहिजे, त्याच व्यक्तीला ते क्रेडिट मिळालं पाहिजे. तर ही भूमिका ह्या प्रेझेंटेशन पाठीमागची आहे मित्र हो. इथे कुठल्याही जातीचा काही आपल्याला द्वेष करायचा नाही आहे. त्यानंतर फुलेजी मेड सावित्रीमाई ए वुमन टीचर ॲट द एज ऑफ 17. हे लक्षात घ्या मित्र हो. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट वी हॅव टू एम्फसाइज. वयाच्या 17व्या वर्षी अगदी म्हणजे ह्या असं म्हणू की तारुण्यातला हा एक पीक पिरियड असताना फुलेंनी सावित्रीमाईला एक शिक्षिका बनवलेला आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे लग्न झाल्यानंतर हा जो पिरियड आहे 16-17 वर्षाचा, हा कसा पिरियड आहे? तारुण्याचा हा पिरियड आहे, परंतु तारुण्याच्या ह्या पिरियडमध्ये सुद्धा एवढं डेडिकेशन सावित्रीमाईंनी केलेलं आहे, महात्मा फुलेंनी केलेलं आहे. म्हणजे स्वतःच्या स्त्रीला, स्वतःच्या पत्नीला एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये, ज्या ठिकाणी सावित्रीमाईच्या अंगावरती शेण आणि दगडगोटे फेकण्यात आले ह्या ब्राह्मण मंडळी करून, अशा परिस्थितीमध्ये 17व्या वर्षी सावित्रीमाई ही शिक्षिका बनते.
ही भारतीय इतिहासामधली फार मोठी घटना आहे मित्र, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आपण लक्षात कधी घेत नाही आहे आणि ही आपली चूक आहे, isn't it? So this is the fact we have to understand here. No women were available to teach girls. हे फुलेंना का करावं लागलं? सावित्रीमाईंना 17व्या वर्षी संसार गुपचूप करायचा दिला सोडून, तर सावित्रीमाईला चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित ठेवायचं दिलं सोडून, त्यांनी स्वतःच्या पत्नीला चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित न ठेवता घराच्या बाहेर काढलं, त्यांना ट्रेनिंग दिली आणि ट्रेनिंग देऊन 17व्या वर्षी सावित्रीमाईंना शिक्षिका बनवलं. कारण काय होतं? कारण नो वुमेन वेअर अवेलेबल टू टीच गर्ल्स. कारण त्या काळामध्ये बहुजनाच्या शूद्र आणि अतिशूद्रांच्या मुलींना शिकवण्यासाठी एकही स्त्री उपलब्ध नव्हती. कारण त्या काळामध्ये महिलांना किंवा स्त्रियांना किंवा मुलींना शिकवण्यासाठी पुरुष मंडळी चालायची नाही. मग त्या लाजायच्या महिला. मग ह्या लाजणाऱ्या मुलींसाठी किंवा ज्या मुली घराच्या बाहेर येत नव्हत्या, पुरुषांसमोर जात नव्हत्या, त्यांच्यासाठी मग स्त्री शिक्षिका पाहिजे, म्हणून फुलेंनी ती व्यवस्था केली. म्हणजे बघा किती बारकाईनं, अगदी म्हणजे मानसिक पातळीवरती, सामाजिक पातळीवरती जाऊन फुलेंनी विचार केलेला आहे. म्हणजे हा विचार कोणाच्या मनात आला असेल? पुरुष शिक्षक ज्या ठिकाणी असल्यामुळे महिला शिक्षणासाठी पुढे येत नव्हत्या, शाळेमध्ये मुली येत नव्हत्या आणि मुलींनी शाळेत यावं म्हणून स्त्री शिक्षिका पाहिजे, म्हणून स्वतःच्या पत्नीला त्यांनी शिक्षिका बनवलं आणि 17व्या वर्षी हे कार्य सावित्रीमाईने अगदी खंबीरपणे पार पाडलं. मित्रहो, ह्या देशामधली ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. ही आपण लक्षात घेत नाही, आपण गांभीर्याने याच्याकडे पाहत नाही. त्यावेळेस राधाकृष्णन काय करत होते? ही वॉज एंगेज्ड इन रायटिंग रोमॅन्टिक नॉवेल्स लाईक क्राईम ऑफ लीला अंडर सिनॉनिम. तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्र, 17व्या वर्षी अगदी भरतारुण्यामध्ये फुले दाम्पत्य शिक्षणाचं कार्य करत होते आणि त्याच वेळेस हा ब्राह्मण व्यक्ती बघा रोमॅन्टिक नॉवेल्स लिहित होता, ज्याचं टायटल आहे क्राईम ऑफ लीला. ह्या क्राईम ऑफ लीलामध्ये त्यांनी स्वतःच्या जे काही तारुण्यसुलभ भावना आहेत त्यांना वाट करून दिलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्राईम ऑफ लीला आहे की नाही? संदर्भ या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, खरा शिक्षक दिन 28 नोव्हेंबर बाय मिस्टर श्रीमंत कोकाटे. तर या ठिकाणी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की what this person was doing when सावित्रीमाई and फुले was doing this thing. म्हणजे ज्यावेळेस सावित्रीमाई आणि फुलेजी हे बहुजनाच्या शिक्षणाचं कार्य करत होते, त्यावेळेस हा गृहस्थ रोमॅन्टिक नॉवेल्स, ज्याचं टायटल आहे क्राईम ऑफ लीला, आणि ते पण उर्फ नावाने लिहित होता, खरं नाव लपवून. स्वतःचं नाव त्यांनी त्या ठिकाणी टाकलेलं नाही आहे, एस राधाकृष्णन. तर सिनॉनिम वापरून किंवा एक टोपण नाव वापरून ह्या व्यक्तीनं हे क्राईम ऑफ लीला नावाचा एक काय म्हणता येईल रोमॅन्टिक अशा प्रकारचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. तर हे आपण जर म्हणजे तुलनात्मक अशा पद्धतीनं जर बघत गेलो तर तुमच्या लक्षात येईल की व्हाय महात्मा फुले अँड सावित्रीमाई फुले शुड बी क्रेडिटेड टू बी सेलिब्रेटेड देअर बर्थडे ॲज टीचर्स डे. ह्यांचा टीचर डे कसं काय करू शकता तुम्ही, मला समजत नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की खरा शिक्षक दिवस महात्मा फुले आणि सावित्रीमाई ह्यांच्याच नावावरती नोंदवला जायला पाहिजे. तर ह्या अशा प्रकारे जर आपण क्रोनॉलॉजिकल इतिहासामधल्या ह्या घटनांचा जर अभ्यास केला तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतील मित्र हो. त्यानंतरचं आपण आणखी जर महात्मा फुलेंचं आणि सावित्रीमाईंचं कार्य जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येईल की महात्मा फुलेंनी आणखी महत्त्वाचं काय कार्य केलं. टू ॲडव्हर्टाईज अँड प्रॉपॅगेट एज्युकेशन ही कंपोज्ड अँड व्हर्स इन ल्युसिड लँग्वेज बुक कल्टिवर्स व्हीप. तर महात्मा फुल्यांनी ह्या ठिकाणी काय केलं? कल्टिवर्स व्हीप म्हणजे काय? शेतकऱ्यांचा आसूड. शेतकऱ्यांचा आसूड नावाचं एक मोठं पुस्तक त्यांनी लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश बहुजनांना दिलेला आहे. आणि तो संदेश कशासाठी दिलेला आहे? तर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. टू ॲडव्हर्टाईज अँड प्रॉपॅगेट एज्युकेशन अमॉंग बहुजन शूद्र अतिशूद्राज. हे बहुजन जातीतली जी कोणी खालच्या जातीतली शूद्र आणि अतिशूद्र मंडळी आहे त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावा
म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचा असूड ह्या ग्रंथामध्ये फार महत्त्वाचा संदेश दिलेला आहे, जो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कुठला संदेश आहे तरी मी त्याचं रिपिटेशन करतो या ठिकाणी. संदेश अतिशय महत्त्वाचा आहे. विद्येविना मती गेली. त्याचं मी इंग्लिश ट्रान्सलेशन पण केलेलं आहे, कारण आजकाल नवीन पिढीतले जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे. विद्येविना मती गेली. त्याचं मराठी भाषांतर असं केलं आहे मी. लॅक ऑफ एज्युकेशन लेड टू लॅक ऑफ डिसर्नमेंट. त्यानंतर मतीविना नीती गेली. त्यानंतर नीतीविना गती गेली. त्यानंतर गतीविना वित्त गेले. त्यानंतर वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. तर हे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये मी ह्या ठिकाणी मांडलेलं आहे. सो लेट अस झूम इट अँड सी. त्या ठिकाणी मराठीमध्ये त्यांनी हे मांडलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. सो दिस इज अ कॅस्कॅडिंग रिॲक्शन. दिस इज अ कॅस्कॅडिंग सोशिओलॉजिकल रिॲक्शन. ह्याला काय म्हणतात? एकमेकावरती अवलंबित प्रक्रिया आहेत. एक प्रक्रिया झाली, दुसरी झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, चौथी झाली, पाचवी झाली, पाचवी, सहावी, सातवी, अशा ह्या प्रक्रिया होत गेलेल्या आहेत. म्हणजे ह्या प्रक्रियेवरती ही प्रक्रिया अवलंबून आहे, ह्याच्यावरती ही आहे, ह्याच्यावरती ही आहे, ह्याच्यावरती आहे. स्टेप बाय स्टेप प्रक्रिया घडत गेल्या. सोशॉलॉजिकल रिॲक्शन ज्याला आपण म्हणू, ह्या शृंखला आहेत. म्हणजे पहिली जी काही घटना घडली, विद्या गेली. विद्येविना काय झालं? विद्या गेल्यामुळे काय गेली? मती मारली, आहे का नाही? थिंकिंग पॉवर गेली, मती गेली. मतीविना काय झालं? नीती गेली. नीती गेल्यामुळे काय झालं? गती गेली. गती गेल्यामुळे काय झालं? वित्त गेले. वित्त गेल्यामुळे काय झालं? शूद्र खचले. वित्त म्हणजे पैसा अडका. तर पैसा अडका नसल्यामुळे काय झालं? शूद्र खचले. आणि हे सगळे जे काही अनर्थ घडले ते एका अविद्येने केलेले आहे. The gist of the story is that non-education, illiteracy is responsible for all these things. पण ह्या ठिकाणी इंग्रजी जर भाषांतर त्याचं वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की लॅक ऑफ एज्युकेशन लेड टू लॅक ऑफ डिसर्नमेंट. लॅक ऑफ डिसर्नमेंट लेड टू लॅक ऑफ टिनेट्स. लॅक ऑफ टिनेट लेड टू लॅक ऑफ डायनॅमिझम. अँड लॅक ऑफ डायनॅमिझम लेड टू लॅक ऑफ पिक्युनरी. And lack of pecuniary led to emasculation of Shudras. All these debasement ensued due to non-education. So this is the translation that I have done at my level. मला जसं समजतं तसं मी हे ट्रान्सलेशन केलेलं आहे नवीन पिढीतल्या लोकांसाठी, नवीन पिढीतल्या मुलांसाठी. कारण ह्या नवीन पिढीतल्या मुलांना हे माहितीच नाही आहे. विद्या काय आहे, मती काय आहे, नीती काय आहे, गती काय आहे, वित्त काय आहे, शूद्र कोण आहेत आणि अविद्या काय आहे आणि अनर्थ काय झाला या अविद्येने. हे नवीन पिढीतल्या विद्यार्थ्यांना माहितीच नाही आहे. नवीन पिढीतल्या मुलांना हे कदाचित शब्दही माहीत नसतील. फॉर दॅट पर्पज आय ट्राय टू ट्रान्सलेट इन इंग्लिश. सो दिस इज द ट्रान्सलेटेड व्हर्जन ऑफ दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मॅसेज गिवन बाय महात्मा फुलेजी. महात्मा फुलेजींनी हा अतिशय महत्त्वाचा संदेश दिलेला आहे शूद्र लोकांना. आणि हा संदेश सर्वांनी हा वाचलाच पाहिजे. ह्याचा अभ्यास आणि चिंतन मनन केलंच पाहिजे. तरच तुम्हाला एक वेगळी दृष्टी, एक सामाजिक दृष्टी लाभेल आणि तुम्हाला ह्या सगळ्या काय म्हणता येईल घटना जे काही सभोवताली घडत आहेत समाजामध्ये त्या कशा घडत आहेत आणि का घडत आहेत त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल मित्र हो. सो दिस इज द थिंग महात्मा फुले हॅज डन इन ऑर्डर टू प्रॉपॅगेट एज्युकेशन अमॉंग शूद्र आणि अतिशूद्रास. जे शूद्र आणि अतिशूद्र खालच्या जातीतल्या लोकांसाठी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून महात्मा फुलेंनी ही जगातली एक फार महत्त्वाची कविता ही केलेली आहे. या अतिशय महत्त्वाच्या ओळी महात्मा फुलेंनी या ठिकाणी बहुजनाच्या उत्थानासाठी मांडलेल्या आहेत. तर ह्याचा अभ्यास आपण करावा. म्हणजे ह्या ठिकाणी फुलेंचं हे मनातली एक काय म्हणता येईल उर्मी दिसून येते की कशा पद्धतीनं बहुजनाचं शिक्षण हे प्रसार आणि प्रचाराचा व्हावा. राधाकृष्णननी काही असं केलेलं दिसतंय का तुम्हाला? यू विल नॉट फाइंड एनिथिंग सच अ कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम दिस पर्सन कॉल्ड Radhakrishnan. So therefore we have to understand and compare the stark
कॉन्ट्रास्ट बिटवीन महात्मा फुले अँड राधाकृष्णन. ह्याच्यातला जो विरोधाभास आहे, या दोन व्यक्तीमधला जो काही विरोध आहे तो आपण अभ्यासला पाहिजे. त्यांचं जे काही कार्य आहे, कुणाचं कार्य महनीय आहे, कुणाचं कार्य महान आहे, कुणाचं कार्य काय म्हणता येईल क्रेडिट देण्यालायक आहे, हे आपण तपासलं पाहिजे. त्यानंतर आपण पुढे जर बघितलं तर महात्मा फुले ह्यांना 11 मे 1888ला महात्मा ही पदवी मिळालेली आहे. त्यावेळेस राधाकृष्णन हे काय करत होते, ते ह्यांचा जन्म झालेला होता त्यावेळेस. आता ह्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं की व्हेन राधाकृष्णन बिकम द सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सम ऑफ हिज फॅन्स अँड स्टुडंट मेट हिम टू रिक्वेस्ट हिज परमिशन टू कमॅमोरेट हिज बर्थडे विथ ए सेलिब्रेशन. तर ही घटना साधारणतः 1962ची आहे. त्यावेळेस राधाकृष्णन हे प्रेसिडेंट होते भारताचे, आणि ते प्रेसिडेंट असताना त्याच्या आधी ते शिक्षक होते, त्याच्या आधी ते व्हाईस चान्सलर होते. तर हे असताना त्यांचे काही विद्यार्थी होते. तर ते विद्यार्थी 1962ला जेव्हा राधाकृष्णन प्रेसिडेंट होते भारताचे, त्यावेळेस काही विद्यार्थी त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी परमिशन मागितली होती राधाकृष्णनना की तुमचा जो काही वाढदिवस आहे तो आम्ही साजरा करू इच्छितो, तर तुमची परवानगी आहे का. कारण त्यावेळेस ते राष्ट्रपती असल्यामुळे त्याची परवानगी घ्यावी लागत होती. त्यावेळेस त्यांचं काय उत्तर होतं, ज्यांना विद्यार्थ्यांनी विचारलं की तुमचा बर्थडे आम्ही साजरा करावा का. त्यावेळेस त्यांचं उत्तर होतं की इन्स्टेड ऑफ सेलिब्रेटिंग माय बर्थडे सेपरेटली, इट वुड बी माय प्राऊड प्रिव्हिलेज इफ सप्टेंबर 5th इज सेलिब्रेटेड ॲज टीचर्स डे. म्हणजे बघा, ह्या ठिकाणी त्यांचं सजेशन आहे की माझा वाढदिवस हा फक्त सेपरेटली किंवा असा साध्या पद्धतीने किंवा असं वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यापेक्षा माझी जी जन्मतारीख आहे 5 सप्टेंबर, ती जर तुम्ही टीचर डे म्हणून साजरी जर केली तर मला खूप आनंद होईल. म्हणजे बघा कशा पद्धतीचं हे उत्तर आहे बघा एका प्रेसिडेंटचं. ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं, कशा चालाखीनं ह्या राधाकृष्णनने त्यांच्या विद्यार्थ्याला उत्तर दिलं. एक प्रेसिडेंट बोलतो आहे, नक्कीच त्या प्रेसिडेंटच्या शब्दाला किंमत असणार आहे, आणि तोही ब्राह्मण प्रेसिडेंट बोलतो आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन कसा निर्माण झाला. तर मित्रहो, ह्या गोष्टी आपण तपासत नाहीत आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टी तशाच राहून जातात. तर ह्या ठिकाणी पण पुढची गोष्ट आहे की फुले कपल वर्कड विदाऊट मेकिंग एनी इगोइस्टिक स्टेटमेंट, इम्पार्टेड एज्युकेशन टू लेस फॉर्च्युनेट लॉट ऑफ नेशन. तर फुलेंनी कुठल्याही प्रकारचं स्वतःबद्दल मोठेपणा दाखवण्यासाठी कुठलंही वाक्य किंवा कुठलंही स्टेटमेंट न करता त्यांनी हे कार्य केलेलं आहे. राधाकृष्णन ह्या व्यक्तीचं एक स्टेटमेंट मला सापडलं, त्यांचं कोटेशन आहे. काय कोटेशन आहे ते म्हणतात, ट्रू टीचर्स आर दोज हू हेल्प अस थिंक फॉर अवरसेल्फ. ट्रू टीचर्स आर दोज हू हेल्प अस थिंक फॉर अवरसेल्व्स. म्हणजे बघा, हे स्टेटमेंटच जर वाचलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की खरे शिक्षक कोण असतात. तर राधाकृष्णन ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरे शिक्षक कोण आहेत, ट्रू टीचर्स. तर त्यांचं म्हणणं काय आहे की ट्रू टीचर्स, हू आर द ट्रू टीचर्स. ट्रू टीचर्स आर दोज हू हेल्प अस थिंक फॉर अवरसेल्व्स. म्हणजे खरे शिक्षक तेच आहेत जे आपणाला स्वतःबद्दल विचार करायला शिकवतात. म्हणजे बघा, आत्मकेंद्रितता ह्या ठिकाणी स्वतःचाच विचार करायची त्यांची जी काही वैचारिक शैली आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे ह्या कोटेशनमध्ये त्यांना काय सांगायचं आहे की शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःबद्दलच विचार करायला शिकवलं पाहिजे. तर हे आत्मकेंद्रितता ह्या ठिकाणी ह्या व्यक्तीची दिसून येईल. तसं हे फुलेंचं कार्य जर आपण तपासलं तर हे कधीही स्वतःसाठी किंवा आत्मकेंद्रित अशा पद्धतीचं कार्य नाही आहे. तर ह्या व्यक्तीचा हा विचार पण आत्मकेंद्रित आहे, हे ह्या त्याच्या कोटेशनवरून आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर फुले कपल वर्कड फॉर पीपल विदाऊट एन्जॉईंग एनी पोझिशन. हे पण अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मित्र हो, ह्या ठिकाणी जर तुम्ही लक्षात घेतलं की फुले कपल म्हणजे फुले दाम्पत्य ह्यांनी हे जे काही कार्य केलेलं आहे ते हे कुठलंही पद, प्रतिष्ठा, पैसा
ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता केलेला आहे. त्याच वेळेस जर आपण बघितलं राधाकृष्णन 1962 ते 67 ह्या काळामध्ये ते राष्ट्रपती होते आणि त्यांना 10,000 सॅलरी मिळायची. तर त्या काळामधली 62-67मधली जी सॅलरी आहे 10,000 रुपये, तर हे आजच्या तुलनेमध्ये कितीतरी मोठी अशी रक्कम होती. पण फुलेंना अशी कुठल्याही प्रकारचं पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिळालेला नाही आहे. तर ही तुलना आपण जर केली पैशाच्या दृष्टिकोनातून सुद्धा, तर आपल्या लक्षात येईल की फुलेंचं कार्य किती ग्रेट होतं, सावित्रीमाईंचं कार्य किती मोठं होतं. म्हणून ह्या ठिकाणी ही तुलना करण्याचा आपला एक प्रयास आहे, हा प्रयत्न आहे. तर मित्र हे लक्षात घ्या. त्यानंतर शाळा उघडण्याची फार मोठी प्रक्रिया फुलेंनी आणि सावित्रीमाईंनी केलेली आहे. तर ह्या शाळेची ही लिस्ट मी ह्या ठिकाणी दिलेली आहे. ही लिस्ट तुम्हाला कुठेही मिळेल. तुम्ही ही लिस्ट तपासू शकता कुठेही, कुठल्याही पुस्तकामध्ये ही यादी तुम्हाला मिळेल की महात्मा फुलेंनी जवळजवळ 20 शाळा ह्या पुणे आणि पुणे परिसरामध्ये उघडलेल्या होत्या. तर शाळा उघडणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती मोठं म्हणजे कार्य असतं. पण तेही त्यांनी ब्रिटिश काळामध्ये ते शाळा उघडण्याचं मोठं कार्य केलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी जर बघितलं तर हे जवळजवळ 18 ते 20 शाळा त्यांनी पुणे परिसरामध्ये उघडलेल्या आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राधाकृष्णनने किती शाळा उघडल्या? प्रश्नचिन्ह आहे, मोठं प्रश्न आहे. राधाकृष्णन हॅड नो स्कूल टू हिज क्रेडिट, हाऊ कुड ही बी कॉल्ड ए रियल टीचर. जर बहुजनासाठी, ज्या भारतातल्या ह्या बहुजन लोकांसाठी जो बहुजन समूह आहे 85% ज्याला आपण म्हणू, जो बहुजन समूह आहे जो शिक्षणापासून वंचित आहे, त्यांच्यासाठी ह्या राधाकृष्णनने किती शाळा उघडल्या? दिस इज अ बिग क्वेश्चन आहे की नाही? दिसतोय तुम्हाला, मोठा प्रश्न आहे हा. एकही शाळा उघडली नाही ह्या ग्रहस्थानं. आणि त्याच वेळेस जर आपण इकडे बघितलं महात्मा फुलेंनी, तर बघा बेडेवाड्यामध्ये शाळा उघडली, महारावाड्यात शाळा उघडली, हडपसरला शाळा उघडली, ओतूरला, सासवडला आहे की नाही, आल्हाटाचे घर, नायगाव, शिरवले, तळेगाव, ढमढेरे, शिरपूर आहे की नाही, अंजिरवाडी, करंजे, भिंगार, मुंढवा, अण्णासाहेबांचा वाडा, नानापेठ, रास्तपेठ, वेताळपेठ वगैरे वगैरे. बघा म्हणजे किती शाळा महात्मा फुलेंनी धडाधड शाळा उघडलेल्या आहेत बघा, आहे का नाही. म्हणजे त्यांना किती म्हणजे उर्मी होती, किती उत्साह होता. एका शूद्र जातीतल्या, माळी जातीतल्या फुलेंनी हे एवढं मोठं कार्य केलेलं आहे. त्याच वेळेस ह्या ब्राह्मण जातीतल्या व्यक्तींनी राष्ट्रपती बनून काय केलं? प्रश्नचिन्ह आहे. किती शाळा उघडल्या बहुजनांच्या उत्थानासाठी. जो समूह वर्षानुवर्षापासून शिक्षणापासून वंचित होता, त्यासाठी राधाकृष्णन ह्या ब्राह्मण व्यक्तीनं किती शाळा उघडल्या? मोठं प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या नावासमोर. हे आपण लक्षात घेत नाही मित्र हो. सो फॉर दॅट रिझन दिस इज द कंपॅरिझन आय एम comparing, though this comparison is becoming a lengthy comparison, but we should make this comparison in order to understand the historical chronological development in the field of education. We have to understand the contribution made by Jyotirao Phule and Savitribai Phule in the field of education. On the contrary, you will find that Radhakrishnan has made no such contributions. He enjoyed different positions for his benefit and for his self enjoyment only. स्वतःच्या मजेसाठी ह्या माणसानं सगळं काही उपभोगलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी जर आपण बघितलं, फुलेंनी निस्वार्थ भावनेनं फुले दाम्पत्याने हे सगळं कार्य केलेलं आहे. तर मित्र, ह्या गोष्टी आपण लक्षात घेत नाहीत. एवढ्या शाळा जर त्या काळामध्ये ओपन केल्या असतील तर नक्कीच शिक्षणाचं क्रेडिट सावित्रीमाई आणि महात्मा फुलेंना गेलं पाहिजे. पण आपण देतो कोणाला? ह्या व्यक्तीला, एस राधाकृष्णन ह्या ब्राह्मण व्यक्तीला, ज्यानं त्याच्या नावावर एकही शाळा नाही त्याने उघडलेली बहुजनांसाठी. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेत नाही. त्यानंतर महात्मा फुलेंचं लिटरेचर जर बघितलं तर ते पण बहुजनांच्यासाठी त्यांनी लिहिलेलं लिटरेचर आहे. स्वतःसाठी काहीच केलं नाही त्यांनी. लिटरेचर हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी विविध प्रकारचे ग्रंथ लिहिलेले आहेत आणि ते पण बहुजनाच्या उत्थानासाठी. त्यांनी कुठलंही ग्रंथ स्वतःचं नाव व्हावं, स्वतःचं नाव किंवा स्वतःच्या नावापुढे लेखक म्हणून एखादी उपाधी लागावी,
अशा प्रकारचा उद्देश ठेवून त्यांनी कुठलंही लिटरेचर तयार केलेलं नाही मित्रांनो. तर ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे महात्मा फुलेंचं हे एवढं मोठं लिटरेचर आहे की नाही. साधारण एक 15 ते 20 प्रकारची पुस्तकं, त्यापैकी मी काही हायलाईट केलेली आहेत आहे की नाही. तृतीय रत्न असेल, ब्राह्मणांचे कसब असेल, ब्राह्मणी पडद्याआड गुलामगिरी असेल, कल्टिवर्स व्हीप म्हणजेच शेतकऱ्यांचा आसूड आहे, शेतकऱ्यांचा आसूड, सत्सार 1, 2, इशारा, ग्रामजोशाच्या संबंधी जाहीर कारभार आहे की नाही. हे असं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक वगैरे वगैरे हे असे जे पुस्तकं दिले त्याच्यातले काही महत्त्वाचे मी ह्या ठिकाणी मांडलेले. ही सगळी पुस्तकं, हे सगळं लिटरेचर बहुजनाच्या उत्थानासाठी त्यांनी लिहिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं स्वतःचं क्रेडिट ऑथर म्हणून व्हावं अशा प्रकारचा कुठलाही उद्देश त्या ठिकाणी त्यांनी बाळगलेला नाही आहे. सो ऑन द कॉन्ट्ररी, इफ यू सी दिस पर्सन एस राधाकृष्णन, व्हॉट ही हॅज डन. सो ही हॅज डिफरंट लिटरेचर टू हिज क्रेडिट. त्याच्यामधले ही पुस्तकाची जर लिस्ट बघितली तर द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, त्यानंतर द प्रिन्सिपल ऑफ उपनिषद, अँड आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाईफ, ईस्टर्न रिलिजन अँड वेस्टर्न थॉट्स, इंडियन फिलॉसॉफी, द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर, रिलिजन, सायन्स अँड कल्चर, सर्च फॉर ट्रूथ, लिव्हिंग विथ पर्पज, द फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम. सो these are the literatures, prime literatures. These literatures are credited to the एस राधाकृष्णन. तर ह्या दोन्हीचं जर आपण तुलना केली तर ह्या ठिकाणी हे जे काही फुलेंचं लिटरेचर आहे हे बहुजन उत्थान करणारं आहे. आणि ह्या ठिकाणी हे जर राधाकृष्णनचं जर लिटरेचर आपण तपासलं तर हे हिंदुत्वाला पूरक अशा प्रकारचं हे लिटरेचर आहे त्यांचं. कारण हे सगळे टायटल्स जर बघितले तर हे सगळे हिंदुत्वाला पूरक अशा प्रकारचे टायटल्स आहेत. म्हणजे हिंदुत्ववाद, ब्राह्मणवाद जोपासण्यासाठी राधाकृष्णन हे सगळे लिटरेचर निर्माण केलेलं आहे. तर ह्याच्यानंतर पण तुम्हाला लक्षात येईल की हे लिटरेचर त्यांनी काही स्वतःच्या मनाने तयार केलं असं म्हणण्याला वाव पण आहे. त्यांनी हे सगळे लिटरेचर आहे स्वतःच्याच बुद्धीचं, त्याचं कर्तव्याचं किंवा त्यांच्या बुद्धीचं फळ आहे की नाही, हे असा एक प्रश्न निर्माण होण्याचं त्यांचं एक काय म्हणता येईल घटना त्यांच्या आयुष्यामध्ये आहे, ती आपण बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी जसं मी म्हटलं की राधाकृष्णन ह्यांचं जे लिटरेचर आहे हे हिंदुत्ववादी आहे आणि ते लिटरेचर त्यांचं स्वतःचं आहे की नाही असा प्रश्न निर्माण करणारी घटना त्यांच्या आयुष्यात घडलेली आहे. म्हणून ह्या ठिकाणी मी हे टायटल दिलेले राधाकृष्णन ए प्लॅजियारिस्ट. राधाकृष्णन एक प्लॅजियारिस्ट. प्लॅजियारिस्ट म्हणजे ह्याचा शब्द जो आहे हा मी पर्पजफुली या ठिकाणी वापरलेला आहे शब्द प्लॅजियारिस्ट. प्लॅजियारिस्ट याचा अर्थ होतो वाङ्मय चौर्य करणारा, लिटरेचर चोरी करणारा व्यक्ती, प्लॅजियारिस्ट. सो राधाकृष्णन वॉज ए प्लॅजियारिस्ट. ते कसा, त्याचे पुरावे आहेत म्हणून ह्या ठिकाणी आपण हे मांडतो आहोत. या ठिकाणी काही आपण मनाच्या गोष्टी मांडत नाही आहेत, हे पण लक्षात घ्या. राधाकृष्णन ए प्लॅजियारिस्ट. तर राधाकृष्णन हे वाङ्मय चौर्य करणारं किंवा चोरून पुस्तकं छापणारा हा एक व्यक्ती होता. त्याचं हे एक धडधडीत उदाहरण आहे आपल्यापुढे. घटना अशी घडली होती की 1930ला सर जादूनाथ सिन्हा फाइल्ड ए केस ऑफ प्लॅजियरिझम इन कलकत्ता कोर्ट. सर जादूनाथ सिन्हा नावाचा एक व्यक्ती होता जो अतिशय हुशार अशा प्रकारचा एक व्यक्ती होता, बहुजनातला व्यक्ती होता. आणि हा जादूनाथ सिन्हा नावाचा जो व्यक्ती होता हा PhD करत होता आणि PhDचा थेसिस त्यांनी राधाकृष्णनकडे पाठवला होता. राधाकृष्णन हे PhDचे गाईड होते. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होता. ते हे दोन व्यक्ती सर जादूनाथ सिन्हा ह्यांचे PhDचा थेसिस तपासण्यासाठी PhDचा थेसिस सर जादूनाथ सिन्हा यांचा PhDचा थेसिस राधाकृष्णन यांच्याकडे तपासण्यासाठी आला होता. तर तो तपासताना राधाकृष्णन ह्यांनी जादूनाथ सिन्हा यांच्या थेसिसमधले उतारे चोरून घेतले आणि ते उतारे स्वतःच्या पुस्तकामध्ये छापून ते पुस्तक आपल्या नावावर त्यांनी प्रसिद्ध केलं. आणि त्यामुळे काय झालं की 1930ला सर जादूनाथ सिन्हा यांनी एस राधाकृष्णनच्या विरुद्ध कोर्टामध्ये दावा दाखल केला. एस राधाकृष्णन ॲज ए गाईड स्टोल रिसर्च वर्क ऑफ हिज स्टुडंट. तर सर जादूनाथ सिन्हा हे एस राधाकृष्णनचे विद्यार्थी होते. राधाकृष्णन यांच्याकडं सर जादूनाथ सिन्हा यांचं थेसिस आलं. राधाकृष्णन यांनी त्या थेसिसचं वाचन केलं आणि त्यांना त्याच्यातलं कंटेंट खूप आवडलं. त्याच्यातला जो काही सगळा
हे होता कंटेंट होता तो त्यांना खूप आवडला. त्याच्यातला तर त्यांनी काय केलं, त्या पुस्तकातलं त्या थेसिसमधलं सगळी चोरी केली आणि त्याच्यातलं जे काही कंटेंट आहे ते चोरी केलं आणि स्वतःच्या नावावरती थोडासा फेरफार करून त्याचं पुस्तक त्यांनी पब्लिश केलं. त्यांनी इंडियन फिलॉसॉफी इन 1927 अँड वेदांता अकॉर्डिंग टू शंकरा अँड रामानुजा 1928 ऑथर्ड बाय एस राधाकृष्ण इज ए पायरेटेड बुक्स. तर हे 2 पुस्तकं त्यांनी तयार केले. कुठून तयार केले? सर जादूनाथ सिन्हा ह्यांच्या थेसिसमधलं खूप सारं जे काही लिखाण आहे ते लिखाण चोरलं आणि ते चोरलेलं लिखाण त्यांनी ह्या पुस्तकामध्ये स्वतःच्या नावावर प्रसिद्ध केलं. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की एक शिक्षक हा चोर आहे, एक गाईड, एक PhDचा गाईड हा चोर आहे की नाही. सर जादूनाथ सिन्हा यांचं जे काही थेसिस आहे त्या थेसिसमधलं जे काही कंटेंट आहे त्यांनी चोरलं आणि चोरून स्वतःच्या नावावरती ह्या पुस्तकाच्या टायटलमध्ये ह्या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी ते प्रसिद्ध केलेलं आहे. तर ही अशा प्रकारचा एक शिक्षक जो चोर आहे त्याचा शिक्षक दिन कसा साजरा होणार? प्रोफेसर जादूनाथ सिन्हाच थेसिस, हे प्रोफेसर जादूनाथ सिन्हा होते, त्यांच्या थेसिसचं जे काही टायटल होतं, शीर्षक होतं ते काय होतं? इंडियन सायकोलॉजी ऑफ परसेप्शन व्हॉल्यूम 1 अँड व्हॉल्यूम 2 वॉज यूज्ड बाय राधाकृष्णन. तर राधाकृष्णनकडे हे जादूनाथ सिन्हांनी त्यांचं थेसिस पाठवलं. ज्या थेसिसचं टायटल काय होतं? त्या थेसिसचं टायटल होतं इंडियन सायकोलॉजी ऑफ परसेप्शन भाग 1 आणि भाग 2. भाग जादूनाथ सिन्हा यांनी राधाकृष्ण यांच्याकडे तपासण्यासाठी पाठवलं, कारण हे त्यावेळेस गाईड होते आणि गाईड असल्या कारणास्तव हे व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 हे थेसिस जादूनाथ सिन्हाचं राधाकृष्णन यांच्याकडे आलं. हे त्यांनी वाचल्यानंतर त्या राधाकृष्णननी त्याच्यातले सगळे काही कंटेंट आहे ते चोरले. एस राधाकृष्णन अँड कृष्णाचंद्र भट्टाचार्यजी वेअर फ्रेंड्स अँड रेफरी ऑफ सिन्हाज थेसिस. तर हे दोघंजण त्याचे रेफरी होते, एस राधाकृष्णन आणि कृष्णचंद्र भट्टाचार्यजी. हे 2 जे व्यक्ती होते, शिक्षक ज्यांना आपण गाईड म्हणतो PhDचे, त्यांच्याकडे हा थेसिस सिन्हांचा तपासणीसाठी आला होता. ते ह्या दोघांनी ते थेसिस वाचलं, राधाकृष्णन आणि कृष्णचंद्र भट्टाचार्यजी ह्यांनी ते थेसिस वाचलं. प्रोफेसर सिन्हा सूड राधाकृष्णन इन 1929. तर हे जेव्हा थेसिस राधाकृष्णनकडे आलं तर राधाकृष्णननी ह्या सिन्हांच्या थेसिसमधलं उतारेच्या उतारे कॉपी केले आणि स्वतःच्या पुस्तकामध्ये, जसं टायटल इथे मी दिले, वेदांता अकॉर्डिंग टू शंकरा वगैरे, रामानुजा आणि एस राधाकृष्णन, हे पायरेटेड बुक त्यांनी तयार केलं आहे की नाही, प्रोफेसर जादूनाथ सिन्हाच्या थेसिसमधून चोरून. म्हणून प्रोफेसर सिन्हा यांनी राधाकृष्णनवरती 1929ला कलकत्ता कोर्टामध्ये केस टाकली. ओके. आणि हे साधारणतः 1929 आणि 30मध्ये ही केस चालली. ती कोर्टामध्ये त्याचे डॉक्युमेंट्स आहेत, त्याचे पुरावे पण आहेत. परंतु आता हे केस टाकल्यानंतर भांडण खूप वाढलं, एकमेकावरती आरोप प्रत्यारोप झाले आणि हे सर जादूनाथ सिन्हा हे अतिशय गरीब परिस्थितीमधून आलेले विद्यार्थी होते, बहुजन विद्यार्थी होते. त्यांच्यावरती दबाव यायला लागला. कोणाकडून? ह्या राधाकृष्णनकडून. राधाकृष्णन हे त्यावेळेस बरेच मोठे व्यक्ती झाले होते, त्यांचं नाव झालं होतं, प्रोफेसर होते. तर त्या ठिकाणी काय झालं होतं की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, फ्रेंड ऑफ एस राधाकृष्णन अँड सन ऑफ प्रोफेसर आशुतोष मुखर्जी, then Vice Chancellor of Calcutta University, pressurized Professor Sinha to hush up the case out of court, and in 1933 case ended. तर ह्या ठिकाणी मी सारांश रूपाने तुम्हाला हे सांगतो आहे की प्रोफेसर सिन्हावरती दबाव आला. कुणाकडून? एस राधाकृष्णनकडून. एस राधाकृष्णन यांचे मित्र होते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. हे श्यामाप्रसाद मुखर्जी राधाकृष्णनचे मित्र होते. मुखर्जी हे प्रोफेसर आशुतोष मुखर्जी यांचे चिरंजीव होते आणि हे आशुतोष मुखर्जी हे त्यावेळेस व्हाईस
कशाप्रकारे हे काय म्हणता येईल एक प्रकारचे संबंध होते ह्या लोकांचे. म्हणजे राधाकृष्णन जे आहेत, एस राधाकृष्णन, त्यांचा मित्र डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ब्राह्मण, आणि हा श्यामाप्रसाद मुखर्जी प्रोफेसर आशुतोष मुखर्जीचा मुलगा, आणि हे आशुतोष मुखर्जी त्यावेळेस VC व्हाईस चान्सलर. आता हे एवढी मोठी शृंखला आहे, एवढे मोठे हे एकमेकाचे संबंध आहेत, तर मग ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की राधा वरपर्यंत कसे होते, आहे की नाही. म्हणजे एका व्हाईस चान्सलरचा जो मुलगा आहे श्यामाप्रसाद मुखर्जी, त्याच्या करवी आशुतोष मुखर्जींना सांगून राधाकृष्णननं सर जादूनाथ सिन्हा यांना दबाव आणला, ह्यांच्यावरती नैतिक दबाव आणला, त्यांच्यावर त्यांना प्रेशराईज केलं आणि त्यांना म्हटलं की तू काही करून ही केस पाठीमागे घे. शेवटी बऱ्याच संघर्षानंतर म्हणजे 1929ला केस टाकल्या गेली राधाकृष्णनवरती, 30ला ती बोर्डावरती आली कलकत्ता कोर्टाच्या, आणि 33ला ती मागं घ्यायला लावली. म्हणजे साधारणतः 3 ते 4 वर्षामध्ये ह्या पूर्ण जी काही घटना घडल्या, चोरीची घटना, वाङ्मय चौर्य ज्याला आपण म्हणू, प्लॅजियारिझमची, तर त्याचा हा काय म्हणता येईल संपुष्टात आली 1929 ते 1933. तर महत्त्वाची गोष्ट आपण ह्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की सर जादूनाथ सिन्हासारखा जो होतकरू विद्यार्थी होता तो अतिशय हुशार होता. तो राधाकृष्णन यांचा विद्यार्थी होता. राधाकृष्णन यांच्याकडे सर जादूनाथ सिन्हा यांचं थेसिस गेलं. सर जादूनाथ सिन्हाचे हे 2 रेफरी होते, राधाकृष्णन आणि भट्टाचार्यजी. त्याच्यात राधाकृष्णन यांनी जादूनाथ सिन्हा यांचं थेसिसमधले वॉल्यूम 1 आणि वॉल्यूम 2 मधले खूप सारं कंटेंट हे चोरलं आणि स्वतःच्या नावावर प्रसिद्ध केलं. हे जेव्हा सिन्हा यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी कोर्टात केस दाखल केली आणि केस 1-2 वर्षे चालते न चालते तोच पुन्हा राधाकृष्णन यांच्या लक्षात आलं की आता हे प्रकरण चिघळायला लागलं. म्हणून त्यांनी ह्या श्यामाप्रसाद मुखर्जी आणि आशुतोष मुखर्जी यांच्या मदतीनं जादूनाथ सिन्हा यांच्यावरती दबाव आणला आणि केस 1933ला बंद करण्यात आली. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर कशा प्रकारे राधाकृष्णन यांचं कॅरेक्टर होतं. ह्यांचं कॅरेक्टर आपण तपासलं तर एक तर ते चोर ठरले, एक शिक्षक चोर ठरला. एका शिक्षकानं विद्यार्थ्याला गाईड करायचं दिलं सोडून, त्यानं त्या विद्यार्थ्याच्याच थेसिसमधलं काही महत्त्वाचे पॅरेग्राफ चोरले आणि स्वतःच्या नावावर छापून घेतलं, पुस्तक प्रसिद्ध केलं. असा हा चोर, वाङ्मय चौर्य करणारा, ज्याला आपण प्लॅजियरिस्ट म्हणू इंग्रजीमध्ये, हा राधाकृष्णन शिक्षक दिन साजरा करण्याच्या लायकीचा कसा. सो दिस इज द थिंग दॅट वी हॅव टू थिंक ओव्हर इट. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. ह्या ठिकाणी हे जे प्रोफेसर जादूनाथ सिन्हा आहे त्यांचा हा फोटोग्राफ आहे, ज्यांनी थेसिस लिहिलं 2 वॉल्यूममध्ये. हे सर जादूनाथ सिन्हा अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व. त्यांच्याविषयी जर तुम्ही आणखी माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की यांनी खूप सारी पुस्तकं यांच्या नावावरती आहेत. या ठिकाणी प्रोफेसर जादूनाथ सिन्हा हू वॉज अ स्टुडंट राधाकृष्णन sued to Radhakrishnan in Calcutta court on 22nd August 1999 with compensation of ₹20,000. तर जादूनाथ सिन्हांनी एस राधाकृष्णन ह्या व्यक्तीवरती कोर्टामध्ये जो दावा दाखल केला होता त्याचा ह्या ठिकाणी पुरावा आहे. तुम्हाला हे बघता येईल हा पुरावा. या ठिकाणी हे पुरावा आहे जो तुम्हाला बघता येईल आणि त्याचे हे पुरावे त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि 20,000चा दावा त्यांनी ठोकला होता एस राधाकृष्णन यांच्या विरोधामध्ये. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की एक शिक्षक कशा प्रकारे चोर असू शकतो, आहे की नाही. ते हे डॉक्युमेंट आहेत. तर हे डॉक्युमेंटसुद्धा अवेलेबल आहेत, आहे की नाही. या ठिकाणी थोडंसं झूम करून जर बघितलं तर तुम्हाला हे लक्षात येईल. सो हिअर हे वाक्य तुम्हाला लक्षात येईल. प्रोफेसर राधाकृष्णन, आहे की नाही, स्यूड ॲलिगेशन्स ऑफ लिटररी पायरसी. प्रोफेसर सिन्हा क्लेम्ड ₹20,000. तर हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. ऑन Thursday, August 22nd, 1929, the East Bengal Times reported in its Decca edition
तर डेक्का एडिशनमध्ये हे सगळे न्यूजपेपरमध्ये रिपोर्ट वगैरे आले होते. तर हे सगळे पुरावे आहेत. या ठिकाणी सर्व काही पुरावे दाखवणं शक्य नाही आहे. तर अशा प्रकारे हा जो टीचर आहे तो चोर कसा होता हे या ठिकाणी आपण बघितलं. तर प्रश्न असा येतो की हाऊ टीचर्स डे 5 सप्टेंबर बिगॅन, म्हणजे सुरुवात कशी झाली. जसं मी ह्याचा उल्लेख पाठीमागच्या स्लाईडमध्ये केलेलाच आहे की हाऊ टीचर्स डे दॅट इज 5 सप्टेंबर बिगॅन, कसा सुरुवात झाला हा शिक्षक दिन. तर त्याचा पुन्हा एकदा मी इथे उल्लेख करू इच्छितो की हा शिक्षक दिन नेमका कसा सुरू झाला आहे की नाही. टीचर्स डे ए कनिंग कमॅमोरेशन, म्हणजे अतिशय धूर्त पद्धतीने हा टीचर डे आमच्यावरती लादलेला आहे. हा शिक्षक दिवस आमच्यावरती बहुजनांवरती लादलेला आहे. तर काय झालं होतं की एस राधाकृष्णन वॉज देन सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया ड्युरिंग 1962. 1962ला राधाकृष्णन हे प्रेसिडेंट होते. In 1962, some of the students of S. Radhakrishnan met and sought his permission for celebration of his birthday. तर त्यावेळेस त्यांचे काही विद्यार्थी हे राधाकृष्णनकडे गेले. त्यावेळेस ते भारताचे राष्ट्रपती होते. त्यांच्याकडे ते विद्यार्थी गेले आणि त्यांनी परवानगी मागितली राधाकृष्णनला की तुमचा वाढदिवस आम्ही साजरा करू इच्छितो, तुमची परवानगी आहे का. त्या ठिकाणी एस राधाकृष्णन यांनी काय उत्तर दिलं बघा. हे मुद्दाम मी हायलाईट केलेलं आहे. Yes, Radhakrishnan shrewdly and prudently replied, instead of celebrating my birthday, it would be my proud privilege if 5th September is observed as Teachers' Day. त्या ठिकाणी हे उत्तर जर तुम्ही बघितलं तर ह्याचा मतितार्थ आणि ह्याचं जे काही काय म्हणता येईल जो उत्तर देण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तुमच्या लक्षात येईल. त्याने म्हटलेलं आहे की इन्स्टेड ऑफ सेलिब्रेटिंग माय बर्थडे इट वूड बी माय प्राऊड प्रिव्हिलेज इफ 5th सप्टेंबर इज ऑब्झर्व्ड ॲज टीचर्स डे. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझा जो वाढदिवस आहे तो असाच साजरा करण्यापेक्षा जर तुम्ही 5 सप्टेंबर हा माझा टीचर डे किंवा शिक्षक दिवस म्हणून जर साजरा केला तर मला खूप अभिमान वाटेल, खूप आनंद होईल. असं हे त्यांचं उत्तर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात येईल की किती धूर्तपणे, किती चालाखीनं एस राधाकृष्णननी हे त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्तर दिलेलं आहे. आणि हे उत्तर कधी दिलं, वेन ही वॉज अ सेकंड प्रेसिडेंट, म्हणजे राष्ट्रपती आहे तो व्यक्ती साधासुद्धा नाही आहे, राष्ट्रपती आहे 1962ला. राष्ट्रपतीच्या ह्या म्हणण्याला किती वजन असणार आहे, आणि तेही ब्राह्मण राष्ट्रपती. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. हिस्टॉरिकल बारकावे जे आहेत, हिस्टॉरिकल क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट दॅट वी हॅव टू कन्सिडर व्हेरी स्क्रुपुलसली, हे आपण बारकाईने केलं पाहिजे. म्हणून यू हॅव टू अंडरस्टँड इट इज नेसेसरी टू अनालाइज अबाउट स्टेटमेंट इन द लाईट ऑफ हिज पोजिशन अँड अंडरटोन अँड कनिंगनेस इन द स्टेटमेंट. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की व्हॉट आर द अंडरटोन्स अँड कनिंगनेस ऑफ दिस स्टेटमेंट. हे जे स्टेटमेंट आहे ह्या स्टेटमेंटचं, ह्या वाक्याचा आपण व्यवस्थित अभ्यास जर केला तर त्याचा मतितार्थ तुम्हाला समजेल. त्याच्यातले अंडरटोन्स, त्याच्यातले अंडरकरंट्स तुम्हाला लक्षात येतील. तर मित्र ह्याचा व्यवस्थित तुम्ही सायकोलॉजिकल लेवलवरती अभ्यास करा की हे वाक्य या ब्राह्मण व्यक्तीनं उच्चारलं त्यावेळेस तो भारताचा राष्ट्रपती होता. तर ह्या वाक्याला किती वजन असेल त्या काळामध्ये. अँड फॉर दॅट रिझन दिस 5th सप्टेंबर वॉज इम्पोज्ड ऑन बहुजन ॲज ए टीचर्स डे. तर त्याच अनुषंगानं हे एक कात्रण माझ्याकडे उपलब्ध झालेलं आहे हिंदुस्तान टाइम्समध्ये. इट इज अ क्लिप ऑफ 5th सप्टेंबर 2009. तर त्यामध्ये सुद्धा तेच वाक्य आहे. इथं थोडंसं पॅरेग्राफ आहे, तुम्ही जर वाचलं तर लक्षात येईल. व्हाय इज सप्टेंबर 5 सेलिब्रेटेड ॲज टीचर्स डे. कशामुळे तो साजरा झाला तर ह्या पेपरमध्ये तेच आहे. In 1962, some of Dr. Radhakrishnan's student approached him and requested him to allow them to celebrate his birthday. In reply, he said, instead of celebrating my birthday, it would be my proud privilege if September 5th is observed as Teachers' Day. From then on, his birthday is celebrated as Teachers' Day to remember the significant role he played in the field of education. So therefore, to understand this statement and its meaning, ह्याचा अर्थ काय, we have to understand the meaning
बाय रीडिंग बिटवीन द लाईन्स ह्या ओळींचा अर्थ, त्याचा मतीचा अर्थ काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो. लक्षात आलं. त्यामुळे तेव्हापासून हा 5 सप्टेंबर साजरा करण्यात येतो. म्हणजे किती धूर्त पद्धतीनं ह्या व्यक्तीनं स्वतःचा वाढदिवस हा कायमस्वरूपी एक राष्ट्रीय दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी कशी तरतूद ह्या व्यक्तीने केलेली आहे त्याचा हा फार मोठा पुरावा आहे मित्र हो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला तरच आपल्याला हे समजेल की हाऊ दिस हिस्टॉरिकल इव्हेंट्स आर टेकिंग प्लेस इन इंडिया. ह्या संदर्भात आणखी एक पुरावा या ठिकाणी मी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. तर हा जो पुरावा आहे हे एक क्लिपिंग आहे, एक कात्रण आहे मूल निवासी टाइम्समधलं. 5 सप्टेंबर 2009ला हे मला मिळालं. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 5 सप्टेंबर 2009चं हे कात्रण आहे. तर ह्याच्यामध्ये पण म्हटलेलं आहे की हे या ठिकाणी इंडियन फिलॉसॉफी हा ग्रंथ जो राधाकृष्णनांनी लिहिलेला आहे तो ग्रंथ अक्षरशः चोरून स्वतःच्या नावावर छापला आहे की नाही. जसं मी तुम्हाला वर सांगितलेलंच आहे, इंडियन फिलॉसॉफी हा ग्रंथ आहे. या ग्रंथामुळे डॉक्टर राधाकृष्णन विख्यात झाले. तो ग्रंथ अक्षरशः चोरून स्वतःच्या नावावर छापला. याबाबत जगविख्यात तत्ववेत्ते आचार्य रजनीश यांनी त्यांच्या जू मछली बिन नीर पान नंबर 170 ते 71 या ग्रंथात म्हणतात, चोरी इस देश में बहुत चलती है. छोटे छोटे लोग ही चोरी नहीं करते, बड़े बड़े लोग चोरी करते हैं. 1930 में सर्वपल्ली राधाकृष्णन पर कलकत्ता हाई कोर्ट में मुकदमा चला चोरी का कि उन्होंने एक विद्यार्थी की पीएचडी की थीसिस में से पन्ने चुरा लिए, चैप्टर के चैप्टर चुरा लिए. जिस किताब में डॉक्टर राधाकृष्णन जग विख्यात हुए वह पूरी की पूरी चोरी है. तो हे कोण म्हणत आहे? आचार्य रजनीश है का नाही, ओशो ज्यांना आपण म्हणतो ते म्हणतात. हे पूरी चोरी है. इंडियन फिलॉसफी नाम की किताब से वे प्रख्यात हुए. वह एक विद्यार्थी की थीसिस थी, एक गरीब विद्यार्थी की. उसकी थीसिस उनके पास जांच के लिए आई थी. वे प्रोफेसर थे, परीक्षक थे. उनकी थीसिस को तो दबा रखा उन्होंने और जल्दी से अपनी किताब पहले छपवा ली ताकि अदालत में यह कहने को जाए कभी मामला बिगड़े भी कि मेरी किताब पहले छपी, मुकदमा चला और मामला पकड़ में आ गया. क्योंकि उसने थीसिस उनके पहले किताब के पन्ने छपने के एक 1.5 साल पहले विश्वविद्यालय में समर्पित की थी. 1.5 साल से वह राधाकृष्णन के पास पड़ी थी. म्हणजे 1.5 वर्ष ती थीसिस त्यांच्याकडे पडलेली होती. त्यांनी ती तपासलीच नाही, वेळ लावला. कारण ह्या वेळेमध्ये त्यांनी काय केलं, ते सगळं चोरलं आणि स्वतःच्या नावावर छापलं. तो वेळ त्यांना ह्या ठिकाणी मिळाला. पुढे ओशो किंवा रजनीश असं म्हणतात, एखाद वाक्य मिल जाए तो समझ में आता है, चैप्टर के चैप्टर वही के वही जल्दी में करना पड़ा उनको, तो उसमें कुछ थोड़े बहुत मेल मिलान भी कर देते, थोड़ी मिलावट भी कर देते, जैसा इस मुल्क में चलता है. इधर उधर कुछ मिला जुला कर एक सा कर देते तो शायद पकड़ में इतने जल्दी भी ना आते. लेकिन जल्दी छपवानी थी क्योंकि यह थीसिस बड़ी थी उनकी. उनको विश्वविद्यालय पीछे पड़ा था कि आप लौटाइए, हाँ या ना कुछ भी भरिए और मज़ा तुम देखते हो. उस विद्यार्थी को इन्होंने फेल किया इसलिए उनको फिर से थीसिस लिखनी पड़ेगी. उसमें और 2 साल जाएंगे, तब तक उनकी किताब जगत विख्यात हो जाएगी. तब तक मामला बिल्कुल गड़बड़ हो जाएगा. लेकिन वह विद्यार्थी भी तो गरीब, लेकिन उसने जब उनकी किताब देखी तो दंग रह गया. तो वो विद्यार्थी दंग रह गया. भरोसा ही न आया. हाई कोर्ट में मुकदमा गया. उस विद्यार्थी को 10,000 रुपये देकर किसी तरह, गरीब विद्यार्थी था, किसी तरह राजी किया और अदालत से मुकदमा वापस लौटाया. राधा कृष्णन जैसे लोग जो बाद में भारत के राष्ट्रपति बने, ये तक चोरी करते हैं.
अशा PhD चोरणाऱ्या राधाकृष्णनचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायचा का? सो दिस इज द क्लिपिंग, व्हेरी इम्पॉर्टंट क्लिपिंग. तर या ठिकाणी मी हायलाईट केलेलं आहे की ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं की चॅप्टर चुरा लिए, म्हणजे थोडी चूक नाही आहे ही. त्या थेसिसमधले काय चॅप्टर चुरा लिए आहे की नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर ह्या ठिकाणी महत्त्वाची उसमें 2 और साल लगेगे, म्हणजे त्याला फेल केलं आणि फेल केल्यामुळे काय झालं, 2 वर्ष त्या विद्यार्थ्याला वाट बघावी लागली आणि त्यांना त्याच्यामध्ये वेळ मिळतो हे लक्षात घेऊन त्यांनी त्याला फेल केलं. आणि मग अशा शिक्षकाचा जो चोर आहे, विद्यार्थ्याचंच लिटरेचर चोरतो, अशा शिक्षकाचं, अशा PhD चोरणाऱ्या राधाकृष्णनचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायचा का? हा मोठा प्रश्न आहे. हा तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा आणि त्यानंतर ठरवा की व्हॉट टू डू विथ दिस 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरचं काय करायचं हे आता तुम्ही ठरवा बहुजन मित्र हो. तर हे त्याचा महत्त्वाचा पुरावा या ठिकाणी मी सादर केलेला आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल आणि आपण ह्याचं आता कन्क्लुजन असं करूया की हुज बर्थडे इज टू बी सेलिब्रेटेड. कोणाचा बर्थडे किंवा कोणाचा वाढदिवस हा साजरा करणं योग्य असतो. हू इज रिमेंबर्ड, कोणाची आठवण करतं समाज कोणाला आठवतो. हू इज चॅरिस्टमॅटिक पर्सनॅलिटी, कुठल्या व्यक्तीचं, महनीय व्यक्तीची व्यक्तिमत्व हे प्रेरणादायी असतं. हू इज ए चॅरिस्टमॅटिक पर्सनॅलिटी, कोण महनीय व्यक्ती हा प्रेरणादायी असतो. ओनली दोज पर्सनॅलिटी डिझर्व टू अबाव पॅरामीटर्स हू हॅज ट्रेट्स लाईक. म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर पाहिजे असेल की कुणाचा बर्थडे हा साजरा केला पाहिजे, कुणाचा वाढदिवस हा साजरा केला पाहिजे लोकांनी, कुणाची आठवण केली पाहिजे लोकांनी, आहे की नाही, कोणत्या व्यक्तीचं जीवन किंवा व्यक्तिमत्व हे प्रेरणादायी असतं, ह्या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला ह्याच्यात मिळतील ह्या वाक्यामध्ये. की ज्या व्यक्तीचं इंटेलेक्च्युअलिटी आहे, ज्या व्यक्तीकडे इंटेलेक्च्युअलिटी आहे, ऑनेस्टी आहे, मॉरॅलिटी आहे आणि फिलॅन्थ्रॉफी आहे. म्हणजे ज्या व्यक्तीकडं बुद्धिमत्ता आहे, विद्वत्ता आहे, ज्या व्यक्तीकडे प्रामाणिकपणा आहे, ज्या व्यक्तीकडे नीतिमत्ता आहे, मॉरॅलिटी आहे, आणि ज्या व्यक्तीकडं परोपकार बुद्धी आहे, फिलॅन्थ्रॉफी, अशाच व्यक्तीला त्याचा बर्थडे साजरा होतो. म्हणजे हे कॅरेक्टर्स किंवा हे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, दीज ॲट्रिब्यूट्स शुड बी टू द पर्सन. त्या व्यक्तीकडे हे ॲट्रिब्यूट्स पाहिजे, हे कॅरेक्टरिस्टिक पाहिजे, तरच त्या व्यक्तीला आपण महनीय व्यक्ती म्हणू, आहे की नाही. म्हणजेच काय बुद्धानं जे सांगितलं ते, आहे की नाही, काय सांगितलं बुद्धानं त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, आहे की नाही. हे जे वाक्य आहे त्याच्या खालीच मी हे बुद्धाचं पण तत्त्व मांडलेलं आहे, प्रज्ञाशील अँड करुणा. हेच आहे इंटेलेक्च्युअलिटी, ऑनेस्टी, मॉरॅलिटी अँड फिलॅन्थ्रॉफी. म्हणजे विद्वत्ता, त्यानंतर प्रामाणिकपणा, त्यानंतर नीतिमत्ता आणि परोपकार बुद्धी. तेच आहे बुद्धाचं वाक्य, प्रज्ञाशील अँड करुणा. हे ज्या व्यक्तीकडं आहे तो व्यक्ती, त्याच्याशी संबंधित जे काही त्याचे दिवस असतील ते लोक उत्सव म्हणून साजरे केले जावेत. ज्या व्यक्तीनं समाजासाठी खूप काही केलेलं आहे, ज्या व्यक्तीने निस्वार्थी भावनेतून, निरपेक्ष भावनेतून लोकांसाठी काही ना काही केलेलं आहे, अशाच व्यक्तींचा दिवस, त्यांचे वाढदिवस, त्यांचा जन्मदिवस उत्सव म्हणून लोक साजरे करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर हे याचा आपण विचार करावा असं मला वाटतं. आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की खरा शिक्षक दिन कुठला आहे, कुणाचा आहे. तुमचे काही सजेशन्स असतील तर यू आर वेलकम. आणि हे काय होतं की काही जे आहेत, न्यू थॉट्स आर इनडायजेस्टिबल बट रिपिटेशन अँड कॉन्टेम्प्लेशन मे मेक इट डायजेस्टिबल. तर हे फॉर्म्युला आपण लक्षात घेतलं पाहिजे की नवीन विचार हा थोडासा पचत नाही, अपचनीय असतो, गडबड व्हायला लागते पोटामध्ये, डोक्यामध्ये. परंतु वारंवार आपण त्याला वाचत गेलो, त्याच्यावर वारंवार विचार आणि चिंतन करत गेलो तर तो विचार आपल्याला पटायला लागतो, तो आपल्याला डायजेस्ट व्हायला लागतो. तर हे तत्त्व लक्षात ठेवून हे जे काही प्रेझेंटेशन आहे ह्याच्यावरती तुम्ही विचार करावा
असं मला वाटतं. तर हे या ठिकाणी मी कुठल्याही व्यक्तीचा द्वेष किंवा कुठल्या जातीचा द्वेष म्हणून हे प्रेझेंटेशन तयार केलेलं नाही मित्रो. सत्यता आणि ऐतिहासिक पुरावे ह्याच्या माध्यमातून मी हे तुमच्यापुढे सगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी, बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आणि साधक बाधक विचार करणारे लोकांनी ह्या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि तो विचार करून खरा शिक्षक दिन कुठला आहे ह्याचा आपण विचार करून चिंतन करावं. हे सगळे रेफरन्सेस या ठिकाणी आहेत. यू कॅन गो थ्रू दिस थिंग्स. जर तुम्हाला काही वाटत असेल की ह्याच्यातलं कुठलं कंटेंट जर चुकीचं आहे तर यू काइंडली गो थ्रू दिस रेफरन्सेस. ह्या सर्वाचा आधार घेऊन मी हे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे मित्रो. त्यामुळे मुद्दाम जाणून बुजून किंवा कुठलाही विचार न करता मी हे प्रेझेंटेशन तयार केलं नाही, याची नोंद कृपया आपण घ्यावी. ओके, धन्यवाद. हे सर्व प्रेझेंटेशन ऐकल्याबद्दल तुमचा धन्यवाद. प्रेझेंटेशन थोडंसं लेंदी झालेलं आहे पण त्याला पर्याय नाही. सो थँक्यू व्हेरी मच.